नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर राज्य विधिमंडळ आपल्या पॉलिटीच्या अभ्यासामध्ये राज्य विधिमंडळ हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे। आपण बघतोय की वारंवार आयोग याच्यावर प्रश्न विचारत असतो। तर या लेक्चरमध्ये आपण या संदर्भात जेवढे पण पॉइंट्स आहेत ते कव्हर करणार आहोत। एक्झामच्या दृष्टीने ते लक्षात ठेवणार आहोत। सो लेक्चरला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। त्याच प्रकारे व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडतोय तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या ज्या पण कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकत चला आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलला शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या या लेक्चर मार्फत त्यांच्या अभ्यासाची मदत होईल। ओके, सो आपण आता आपल्या ह्या सेशनला या लेक्चरला सुरुवात करूया। सो राज्य विधिमंडळ, सो राज्याच्या राजकीय प्रणालीमध्ये राज्य विधिमंडळ हे एक मध्यवर्ती भाग असतो। ठीक आहे, म्हणजे राज्याच्या ज्या कायदे मंडळामध्ये कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्य विधिमंडळाचा एक महत्त्वाचा भाग असतो। या संदर्भात जर आपण बघितलं तर राज्य विधिमंडळ याचं घटनात्मक स्थान जर आपल्याला विचारलं तर बघा, घटनेतील भाग 6 जो की राज्य शासनाशी संबंधित आहे, बरोबर। घटनेतील भाग 6 यामध्ये कलम 168 ते कलम 212 यामध्ये संपूर्ण राज्य विधिमंडळासंदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत। हा पॉइंट आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यायचा आहे। ओके, बघा, कलम 168 ते 212 ह्या कलमांमध्ये राज्य विधिमंडळासंदर्भात म्हणजे जो राज्य विधिमंडळ आहे, राज्याचा कायदेकारी विभाग, त्या संदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत। हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं। ओके, मग आता नेक्स्ट पॉइंट, ह्या राज्य विधिमंडळाची रचना आपण या ठिकाणी बघून घेऊया। ओके, सो बघा, राज्य विधिमंडळासंदर्भात जर ही रचना आपण लक्षात घेतली की जर भारतामधील जी राज्य आहेत, काही राज्य ही एकगृही राज्य आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त काय आहे तर विधानसभा आहे। म्हणजे बहुतेक राज्य ही एकगृही राज्य आहेत, परंतु काही राज्य ही आपल्या संसदेप्रमाणे काही विधिमंडळ, काही राज्यातील विधिमंडळ ही आपल्या संसदेप्रमाणे द्विगृही विधिमंडळ आहेत। सो त्याच्यामध्ये बघा तर विधानसभा सुद्धा असते, विधानसभा आणि विधान परिषद अशांची मिळून त्यांचं जे राज्य विधिमंडळ बनलेलं आहे। सो सर्वप्रथम लक्षात घ्यायचं की या राज्य विधिमंडळाच्या रचना किंवा संघटना संदर्भात जी घटनेची तरतूद आहे ती घटनेच्या कलम 168 मध्ये दिलेली आहे। ओके, तो घटनेचा कलम 168 काय म्हणतो तर राज्यांमधील विधिमंडळाची रचना। ओके, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं। मग लक्षात घेतलं आपण की राज्याच्या विधिमंडळाचे दोन प्रकार आहेत, एक तर एकगृही असतो किंवा मग द्विगृही असतो। एकगृही असेल तर फक्त विधानसभा असते आणि द्विगृही असेल तर विधानसभा आणि विधान परिषद। मग अशी किती राज्य आहेत की ज्यांच्यामध्ये काय आहेत तर द्विगृही विधिमंडळ आहेत? तर लक्षात घेतलं तर बघा, आंध्र प्रदेश, त्यानंतर बिहार, ठीक आहे, बघा, आंध्र प्रदेश, त्यानंतर बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक झालं, त्यानंतर बघा उत्तर प्रदेश आणि तेलंगणा, बरोबर। तर ह्या जर काउंट केलं तर ह्या 6 राज्यांमध्ये आपल्याला द्विगृही विधिमंडळ आढळतं। बाकीचे जे उरलेली राज्य आहेत, बरोबर, उरलेली जी 22 राज्य आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला एकगृही विधिमंडळ आढळतं। हा पॉइंट इथे सर्वप्रथम लक्षात घ्यायचा, याच्यामध्ये म्हणजे हे विसरायचंच नाहीये। मग ही 6 राज्य आपल्याला लक्षात ठेवायची असतील तर त्या संदर्भात एक शॉर्ट फॉर्म आपण बनवून घ्यायचा। बघा, आंध्र प्रदेशसाठी आपण आ घेतला, त्यानंतर बिहार सो आबी, त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, त्यानंतर उत्तर प्रदेशचा उ, आबी मकऊ ते। सो अशा पद्धतीने आपण ही ट्रिक करून लक्षात ठेवली तर आपण ही 6 राज्य कधीच विसरणार नाहीत। ओके, सो म्हणजे आय मस्ट की म्हणजे मी सांगू इच्छितो की प्रत्येक पॉइंट्सला आपल्याला काहीतरी ट्रिक्स करून लक्षात ठेवलं तर आपण ते जास्त काळासाठी लक्षात ठेवतो आणि कमी वेळात आपल्याला त्याची रिव्हिजन होते। सो हे लक्षात घ्यायचं। त्यानंतर बघा, आपल्याला पुढचा पॉइंट या ठिकाणी जो डिस्कस करायचा आहे तो मुख्यतः या विधान परिषदेसंदर्भात आहे। सो याशी रिलेटेड जे कलम आहे बघा, तर कलम जे घटनेतील कलम 169। सो बघा, राज्यामध्ये विधानसभा निर्माण करणे किंवा विधान परिषद निर्माण करणं किंवा विधान परिषद असलेली ती रद्द करणं या संदर्भात जे कलम आहेत त्याला ते कलम म्हणजे कलम 129। तर या अनुसार बघा, घटनेमध्ये कलम 169 अनुसार राज्यात जी विधान परिषद आहे, विधान परिषद तिची स्थापना किंवा विधान परिषद रद्द करण्याची तरतूद आहे। लक्षात घ्यायचं, घटनेमध्ये राज्यात विधान परिषद स्थापन करण्याची किंवा रद्द करण्याची तरतूद आहे आणि ही तरतूद घटनेतील कलम 169 मध्ये दिलेली आहे। या कलम 169 वर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हा प्रॉपरली आणि चांगल्या पद्धतीने लक्षातच ठेवायचा आहे। मग बघा, एखाद्या राज्यांमध्ये विधान परिषद निर्माण करणे किंवा रद्द करणे या संदर्भाचा जो ठराव असतो बघा, म्हणजे विधान परिषद निर्माण करण्याचा आणि रद्द करण्याचा अधिकार जो आहे तो लक्षात घ्या की तो संसदेला आहे।
कोण करते निर्माण? तर संसद करते. ओके. परंतु या संबंधीचा ठराव सर्वप्रथम त्या राज्याने तसा ठराव केला पाहिजे. बघा, राज्याने तसा ठराव विशेष बहुमताने पारित केल्यास ओके. बघा, राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचा ठराव जर त्या राज्याने राज्याच्या विधानसभेने म्हणजेच काय, तर राज्याने म्हणजे त्या राज्याच्या विधानसभेने ओके विधानसभेने विशेष बहुमताने पारित केल्यास मग संसद त्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करू शकते किंवा जर अस्तित्वात असलेली विधान परिषद रद्द करण्याचा ठराव जरी विशेष बहुमताने राज्याने संमत केला तर मग त्या ठिकाणी संसद ही बघा म्हणजे विधान परिषदेची स्थापना सुद्धा करू शकते किंवा विधान परिषद रद्द सुद्धा करू शकते. सो ही प्रक्रिया लक्षात घ्यायची. म्हणजे तर सर्वप्रथम जे विधान परिषद निर्माण करण्याचा जो ठराव आहे तो राज्याने पारित केला पाहिजे. त्यानंतर मग तो त्या ठरावावर संसद काय करते, त्या राज्यामध्ये विधान परिषद आणि विधान परिषद स्थापन करते किंवा रद्द करते. ओके. सो हे लक्षात ठेवायचं. आणि पुढचा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचा की ज्या ठिकाणी बघा संसदेने या संदर्भात जो संसद काय करते, कायदा करते. बरोबर. संसदेने या संदर्भात जर कायदा केलेला असेल म्हणजे एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंदर्भात संसदेने कायदा केला तर तो कायदा आहे कलम 368 अन्वये घटना दुरुस्ती समजला जाणार नाही. बघा, घटना दुरुस्ती समजली जाणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची. बरोबर. बघा, मेन जे पॉईंट्स असतात, मेन ज्या कन्सेप्ट असतात त्या आपण लक्षात घेतल्या की त्याच्यावरच आयोग स्टेटमेंट बनवतो. मग मुळात जर कन्सेप्ट आपण व्यवस्थित समजून घेतली तर आयोगाने क्वेश्चन कशाही पद्धतीने जर फिरून विचारला तरीही आपण त्याचा आन्सर करू शकतो. सो ठीक आहे. सो ही प्रोसेस प्रत्येकाने लक्षात ठेवायची. आयोग याच्यावर प्रश्न विचारत असतो. ठीक आहे. सो त्यानंतर आपण बघूया. बघा, सर्वप्रथम आंध्र प्रदेश राज्याचं उदाहरण घेऊया याच्या संदर्भात जे विधान परिषदेचा निर्मिती संदर्भात. सो आंध्र प्रदेश राज्याने बघा सर्वप्रथम 1957 मध्ये विधान परिषद स्थापन केली. ओके. कारण ह्याच्यावर पण आयोग प्रश्न विचारत असतो. सो हे लक्षात घ्यायचं. आंध्र प्रदेशने बघा 1957 मध्ये विधान परिषद स्थापन केली आणि 1985 मध्ये ही विधान परिषद त्याने काय केली तर रद्द केली आंध्र प्रदेश राज्याने. सो हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर पुन्हा बघा 2007 मध्ये या आंध्र प्रदेश राज्याने पुन्हा राज्यामध्ये विधान परिषदेची स्थापना केली. ओके. हा म्हणजे आंध्र प्रदेशची घडामोडी ही आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची. त्यानंतर जर आपण बघितलं तर जो तामिळनाडू राज्य आहे बघा तामिळनाडू. सो तामिळनाडू या राज्याची जी विधान परिषद आहे ती 1986 मध्ये रद्द करण्यात आली. ओके. सो ही रद्द करणं निर्माण करण्याचे काम कोण करतं, संसद करतं. त्या संदर्भात ठराव जो असतो तो राज्याची विधानसभा करते विशेष बहुमताने. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पंजाब राज्य आणि पश्चिम बंगाल यांच्या ज्या विधान परिषदा आहेत ह्या 1969 मध्ये रद्द करण्यात आल्या. ओके. 1969 मध्ये या रद्द केल्या. हे आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की बघा तामिळनाडूने 1986 मध्ये त्याची विधान परिषद काय केली रद्द केली आणि पुन्हा तामिळनाडूने 2010 मध्ये पुन्हा विधान परिषद स्थापन करण्यासाठी काय केला ठराव संमत केला. बघा त्यांनी 2010 मध्ये पुन्हा ठराव संमत केला कशासाठी तर विधान परिषदेची स्थापना करण्यासाठी आणि त्या संदर्भात संसदेने कायदा सुद्धा केला. नंतर बघा या ठरावानंतर संसदेने त्या संदर्भाचा कायदा पारित केला. परंतु पुन्हा काय केलं तर 2011 मध्ये या तामिळनाडू विधानसभेने पुन्हा ती रद्द करण्याचा ठराव पारित केला. ओके. त्यामुळे आतापर्यंत म्हणजे आजपर्यंत आपण सांगू शकतो की 6 राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडळ आहे. मग ते कोणते तर बघा आंध्र प्रदेश, त्यानंतर बिहार, मग महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा. सो ह्या 6 राज्यांमध्ये आपण द्विगृही विधान परिषद आहे बघू. तर विधान परिषदेची रचना जेव्हा आपण बघू त्यामध्ये ह्यामध्ये असलेले सदस्य संख्या सुद्धा आपण त्या ठिकाणी कव्हर करूया. ओके. सो बघा राज्य विधिमंडळाच्या संघटना संदर्भात एवढे पॉईंट्स आपल्याला म्हणजे पूर्णपणे लक्षात असणं गरजेचं आहे. याच्यावर कोणत्याही टॉपिकवर प्रश्न विचारला जर तो कलमांवर विचारू दे किंवा त्यातील तरतुदी किंवा ही जी कन्सेप्ट आहे यावर विचारू दे, आपला तो प्रश्न चुकता कामा नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे विधानसभेची रचना. राज्य विधिमंडळामध्ये जी विधानसभा असते किंवा एकगृही असो किंवा द्विगृही असो परंतु विधानसभा ही प्रत्येक राज्यामध्ये असते. बरोबर. तो विधानसभेची रचनेसंदर्भात सर्वात पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा तो म्हणजे सदस्य संख्या. बघा तर सदस्य संख्या जर आपण लक्षात घेतली तर ह्याच्यामध्ये बघा जास्तीत जास्त म्हणजे बघा लक्षात ठेवायचं की कमाल सदस्य संख्या किती तर 500. म्हणजे एखाद्या राज्याच्या विधानसभेमध्ये कमाल सदस्य संख्या ही 500 आणि किमान सदस्य संख्या ही 60 इतकी निवडून गेली. बघा सो विधानसभेमध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानानुसार जे थेट निवडून आलेले जनतेचे प्रतिनिधी असतात हे आपल्याला माहित आहे. परंतु त्यांची जी सदस्य संख्या आहे ती कमाल 500 आणि किमान 60 इतकी ठेवण्यात आली आहे. ओके. म्हणजेच काय झालं आहे तर राज्यातील लोकसंख्येनुसार विधानसभेची सदस्य संख्या किती असणार आहे 60 ते 500 यांच्या दरम्यान असते. परंतु जर आपण लक्षात घेतलं की राज्य आहे अरुणाचल
अरुणाचल प्रदेश, त्यानंतर सिक्कीम आणि गोवा या राज्यांचा जर विचार केला तर बघा, तर अरुणाचल प्रदेशमध्ये एकूण किमान सदस्य संख्या किती आहे? 30 आहे. सिक्कीममध्ये 30 आणि गोव्यामध्ये सुद्धा 30 आहे. ओके. त्यानंतर बघा मिझोरम या राज्यामध्ये तीच सदस्य संख्या 40 आणि नागालँड या राज्यामध्ये हीच सदस्य संख्या 46 आहे. हे इथे लक्षात घ्यायचं, बरोबर. परंतु बघा ही सिक्कीम जी आहे ती आता किती आहे? तर 32 एवढी आहे. 32 हे लक्षात ठेवायचं. तर आता आपण काय करूया की जेवढे पण राज्य आहेत, बरोबर, त्या राज्यांच्या ज्या विधानसभा आहेत, सो त्या विधानसभांमधले असलेले सदस्य संख्या आपण वन बाय वन कव्हर करू, कारण आयोग त्याच्यावर सुद्धा जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारतो. एका बाजूला आपल्याला राज्याची विधानसभा म्हणजे राज्य देतो आणि त्याच्यामध्ये विधानसभेतील जागा हे आपल्याला देतो, म्हणून आपल्याला ते माहित असणं गरजेचं आहे. मग जर आपल्याला विचारलं आंध्र प्रदेश, शॉर्ट फॉर्म मध्ये आपण ते लक्षात ठेवूया. बघा आंध्र प्रदेशमध्ये किंवा आंध्र प्रदेशच्या विधानसभेमध्ये एकूण सदस्य संख्या 175 आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण अरुणाचल हा राज्य, ओके, अरुणाचल प्रदेश यामध्ये विधानसभेची सदस्य संख्या 60 आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर आसाममध्ये 126 विधानसभेचे सदस्य किती आहेत? 126 हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बिहार या राज्यामध्ये 243 इतकी सदस्य संख्या आहे विधानसभेत. छत्तीसगड या राज्यामध्ये बघा, छत्तीसगड सो लक्षात ठेवा, छत्तीसगडमध्ये 90 इतकी विधानसभा सदस्य संख्या आहे, हे आपण लक्षात घेतलं. गोवामध्ये आपण आत्ताच बघितलं तर गोवामध्ये 40 आहेत. हे जे दिलेलं आहे ते आता काय 40 आहेत गोव्यामध्ये, हे लक्षात घ्यायचं. ओके, गोव्यामध्ये 40 आहेत विधानसभा. त्यानंतर गुजरात, सो गुजरातची विधानसभा सदस्य संख्या किती आहे? तर 182. तर बघा लक्षात ठेवा, गुजरातमध्ये म्हणजे जो स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा जो निर्माण केला गेला त्याची उंची सुद्धा 182 मीटर आहे आणि गुजरातची विधानसभा सदस्य संख्या सुद्धा 182 आहे आणि त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता. सो बघा, म्हणजे अशा पद्धतीचे आयोग प्रश्न बनवत असतो. त्यानंतर बघा, जर हरियाणा या राज्याचा विचार केला तर यामध्ये 90 सदस्य येतात. ओके. त्याच्यानंतर जे हिमाचल प्रदेश आहे, HP म्हणजे हिमाचल प्रदेश, सो या राज्यामध्ये 68 सदस्य येतात. त्यानंतर जम्मू अँड काश्मीर म्हणजे विभाजनापूर्वी जर आपण बघितलं तर जम्मू काश्मीरचे किती सदस्य होते? 87 असायचे, आता ते 90 करण्यात आलेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे वेगळं जम्मू काश्मीरचं. त्यानंतर बघा झारखंड या राज्याची 81 इतकी सदस्य संख्या आहे. कर्नाटक या राज्याची 224 इतकी आहे. त्यानंतर केरळ जर राज्य विचार घेतला आपण केरळची 140 सदस्य संख्या आहे. मध्य प्रदेश म्हणजे MP चा विचार केला आपण तर मध्य प्रदेशची 230 इतकी सदस्य संख्या आहे. महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राची सदस्य संख्या आपल्याला सर्वांना तोंडपाठच पाहिजे, 288. रिसेंटली महाराष्ट्राच्या विधानसभेचं इलेक्शन झालेलं आहे, सो त्यामध्ये आपल्याला या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विधिमंडळावर प्रश्न यावेळी आपण एक्सपेक्ट करू शकतो, त्यामुळे लक्षातच ठेवायचा. त्यानंतर पुढचं राज्य आहे मणिपूर. सो मणिपूर राज्य विधानसभेची सदस्य संख्या आहे 60. त्यानंतर मेघालयची सुद्धा जर आपण लक्षात घेतलं तर ती सुद्धा आहे 60. सिक्कीमची पण आपण बघितली होती किती? तर 60 आहे. त्यानंतर नागालँडची सुद्धा 60 आहे. सो ह्या ज्या आहेत आधी आपण बघितल्या होत्या त्या चेंज झालेल्या आहेत. ओके, हे लक्षात घ्यायचं. तर नागालँडच्या किती आहे? 60 आहे. त्यानंतर बघा मिझोरामची जी आहे संख्या 40 आहे. ओके, मिझोरामची 40. त्यानंतर ओडिशा या राज्याची सदस्य संख्या जी आहे 147. ओके. नेक्स्ट जर आपण बघितलं पंजाब या राज्याची सदस्य संख्या आहे 117. राजस्थानची सदस्य संख्या आहे 200. सो ही आपल्याला लक्षातच राहील, राजस्थानची 200 आहे. ओके. त्यानंतर आपण बघूया सिक्कीम. सो सिक्कीमची आपण बघितली होती तर सिक्कीमची किती आहे? तर 32 इतकी सदस्य संख्या आहे सिक्कीम या राज्याची. त्यानंतर पुढचा राज्य जर आपण बघितलं सिक्कीम नंतर तामिळनाडू. ओके, तामिळनाडू. सो तामिळनाडूची सदस्य संख्या ही 234 इतकी आहे. त्यानंतर त्रिपुरा राज्याची सदस्य संख्या ही 60 आहे. नेक्स्ट उत्तराखंडची सदस्य संख्या 70 आहे. आणि बघा उत्तर प्रदेशची सर्वाधिक सदस्य संख्या ही बघा 403 आहे. म्हणजे जर भारतामध्ये सर्वाधिक विधानसभा सदस्य संख्या कोणत्या राज्याची आहे असं विचारलं तर ती उत्तर प्रदेशची आहे, हे लक्षात ठेवायचं, 400. मग पश्चिम बंगालची ही 294 आहे. ओके. सो अशा पद्धतीने ह्या सदस्य संख्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्याला आयोग वारंवार प्रश्न
विचारतो. तर बघा मग जर बघितलं आपण त्रिपुरा, त्यानंतर नागालँड, मेघालय आणि मणिपूर 4 आणि जे अरुणाचल प्रदेश या 5 राज्यांची सदस्य संख्या किती आहे? प्रत्येकी 60 इतकी आहे. ओके, 60 इतकी प्रत्येकी यांची सदस्य संख्या आहे हे सगळ्याचं. आणि सिक्कीम या राज्याची सर्वात कमी आहे ती म्हणजे 32. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. त्यानंतर 2 केंद्रशासित प्रदेश म्हणजे आपल्या एकूण केंद्रशासित प्रदेशापैकी जे दिल्ली आणि पुदुचेरी या 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा अस्तित्वात आहेत. सो दिल्लीची सदस्य संख्या 70 आहे आणि पुदुचेरीची किती आहे? 30. सो हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने ही पूर्णपणे विधान सभेची आपण रचना या ठिकाणी रचनेमध्ये आपण त्याची सदस्य संख्या सगळ्यांची बघितलेली आहे आणि ही लक्षात ठेवायची. ओके, त्यानंतर दुसरा एक पॉईंट लक्षात ठेवायचा की बघा एक घटनादुरुस्ती झाली होती 104वी घटनादुरुस्ती बघा 2021. सो याच्या आधी बघा तर विधानसभेवर राज्याचे राज्यपाल बघा विधानसभेवर राज्यपाल एक अँग्लो इंडियन काय करायचे? नामनिर्देशित करायचे. परंतु 104वी घटनादुरुस्ती 2021 मध्ये ही तरतूद काढून टाकण्यात आली. त्यामुळे आता विधानसभेवर अँग्लो इंडियनचे जे नामनिर्देशन आहे ते होत नाही. हे इथे लक्षात घ्यायचं. बरोबर, हा पॉईंट मुद्दा लक्षात घ्यायचा कारण ही घटनादुरुस्ती 104वी जी 2021 मध्ये झाली त्यानंतर हा बदल करण्यात आलेला आहे. सो हा बदल प्रत्येकाने लक्षात घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर बघा आता अनुसूचित जाती आणि जमातींसाठी या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा काय केल्या आहेत तर राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. हे सुद्धा लक्षात घ्यायचं. नेक्स्ट पॉईंट आहे आपला विधान परिषदेची रचना. सो बघा विधान परिषद म्हणजे आपण बघितलं होतं की 6 राज्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की विधानसभा अस्तित्वात आहे. म्हणजे ते राज्य कोणती तर पहिलं म्हणजे आंध्र प्रदेश. ओके, त्यानंतर बिहार, मग आपला महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक. सो हे आतापर्यंत आपलं पाठच झालं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि तेलंगणा. ओके, हे या 6 राज्यामध्ये काय आहे? विधान परिषद अस्तित्वात आहे. सो विधान परिषदेच्या रचनेमध्ये आपल्याला ही 6 राज्य लक्षात ठेवायचे. सो बघा विधान परिषद आहेत. या विधान परिषदेमध्ये जसं विधानसभेमध्ये थेट जनतेकडून प्रत्यक्षपणे निवडलेले सदस्य असतात तसं विधान परिषदेमध्ये जे सदस्य असतात ते अप्रत्यक्षपणे निवडलेले असतात. लक्षात घ्यायचं. विधान परिषदेचे सदस्य आहेत ते पूर्णतः जनतेकडून निवडले जात नाही तर ते अप्रत्यक्षपणे निवडले जातात. ओके, हे लक्षात ठेवायचं. मग ह्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती असते असं आपल्याला प्रश्न विचारला किंवा स्टेटमेंटमध्ये सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. तर लक्षात ठेवायचा की बघा तर राज्यातील जी विधानसभा आहे त्या राज्यातील विधानसभा सदस्यांच्या 1/3. ओके, बघा या विधान परिषदेची सदस्य संख्या किती असते तर त्या राज्यामध्ये असलेले म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्राची जी विधान परिषद आहे या महाराष्ट्रामध्ये एकूण आपण बघायला गेलो तर 78 सदस्य आहे. बरोबर, मग ही सदस्य संख्या महाराष्ट्राची जी विधानसभा आहे त्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 किंवा त्यांच्या जवळपास इतकी असते. बरोबर, सो हे लक्षात ठेवायचं. म्हणून हा पॉईंट आपण लक्षातच ठेवायचा की विधान परिषदेची सदस्य संख्या ही विधानसभा सदस्यांच्या 1/3 सदस्य इतके विधान परिषदेवर निवडले जातात. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. बघा आणि जर विचारलं किमान संख्या बघा किमान किती असते म्हणजे जास्तीत जास्त किती असणार तर विधानसभा सदस्यांच्या 1/3 आणि किमान किती असणार तर 40 असली पाहिजे. हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा. किमान म्हणजे कमीत कमी किती असली पाहिजे तर 40 असली पाहिजे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय विधान परिषदेतील सदस्य संख्या संबंधित राज्याच्या विधानसभेतील सदस्य संख्येवर अवलंबून असते. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. परंतु जरी घटनेने कमाल व किमान मर्यादा ठरवल्या असल्या तरी पण विधान परिषदेची प्रत्यक्ष सदस्य संख्या ही संसदच ठरवते. म्हणजे बघा घटनेतील आता विधान परिषदेची रचना सो घटनेतील जो कलम 171 आहे बघा या ठिकाणी कलम 171 मध्ये विधान परिषदेच्या रचनेसंदर्भात तरतूद दिली आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की विधानसभेची जी कमाल सदस्य संख्या इथे एक मला शब्द राहिला कमाल सदस्य संख्या जी आहे ती विधानसभा सदस्यांच्या 1/3 असते आणि किमान सदस्य संख्या 40 असते. सो हे घटनेत ठरवून दिलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात विधानसभेची सदस्य संख्या ठरवण्याचं काम कोण करतं संसद करतं. मग बघायला गेलो तर महाराष्ट्राची सदस्य संख्या किती ठरवली 78 इतकी ठरवली. मग जर महाराष्ट्राची 78 आहे बरोबर सो बघा आंध्र प्रदेशची किती आहे ते पण आपण लक्षात ठेवायचं. आंध्र प्रदेशची 58 आहे. बिहार या राज्याची 75 इतकी विधान परिषदेची सदस्य संख्या आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा विधान परिषद अस्तित्वात होती परंतु आता जम्मू काश्मीरचं विभाजन झाल्यामुळे विधान परिषद बरखास्त केली आहे. त्यानंतर जर महाराष्ट्र आपला 78 कर्नाटकमध्ये सुद्धा 75 आहे. सो बिहार आणि कर्नाटक राज्यामध्ये सदस्य संख्या 75 येते. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे 100 सदस्य संख्या विधान परिषदेची आहे आणि तेलंगणा या राज्यामध्ये विधान परिषदेची संख्या 40 आहे. सो हा जो पॉईंट आहे हा चार्ट सुद्धा बनवून लक्षात ठेवायचा. आयोग याच्यावर सुद्धा जोड्या जावा स्वरूपात प्रश्न विचारतो. आयोगाने विचारलेले आहेत. ओके, सो आपण हे लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर बघा आता आपण बघितलं ही जी आहे विधान परिषदेची सदस्य संख्या बघितली. त्यानंतर हे जे सदस्य आहेत त्यांची नियुक्ती किंवा नेमणूक कशा प्रकारे होते, निवडणूक बघा मुळात यांची निवडणूक अप्रत्यक्ष पद्धतीने होते, परंतु त्या निवडणुकी संदर्भात ज्या तरतुदी आहेत त्या पण आपल्याला माहित पाहिजेत. आयोगाने त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले. बरोबर. मग या विधानसभा सदस्यांची पुढचा पॉईंट येतो आपल्याला निवडणूक. ओके. तो निवडणुका संदर्भात लक्षात घ्यायचं तर सर्वात प्रथम बघा पहिली गोष्ट लक्षात ठेवायची 1/3 सदस्य म्हणजे 1/3 सदस्य जे असतात ते बघा नगरपालिका, त्यानंतर जिल्हा बोर्ड, नगरपालिका, जिल्हा बोर्ड यासारख्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांकडून निवडले जातात. ओके. सदस्यांकडून निवडले जातात. किती सदस्य तर एकूण म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी संसदेने ठरवली समजा x एवढी ठरवली तर x च्या 1/3 ही जी आहे कोणाकडून ठरवली जाईल तर नगरपालिका, जिल्हा बोर्ड, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांकडून निवडले. त्यानंतर दुसरी तरतूद लक्षात ठेवायची 1/12 सदस्य संख्या ही बघा राज्यात वास्तव्य करणारे जे पदवी घेऊन 3 वर्षे पूर्ण केली असतील असे बघा पदवी घेऊन 3 वर्ष पूर्ण झालेल्या पदवीधर व्यक्तींच्या मतदारसंघातून. ओके. बघा 1/3 हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांकडून 1/12 3 वर्ष पूर्ण झालेल्या म्हणजे पदवी घेऊन 3 वर्ष पूर्ण झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या मतदारसंघातून निवडले जातात. त्यानंतर पुढचे जे 1/12 सदस्य आहेत ते बघा शिक्षक मतदारसंघातून बघा राज्यातील बघा शिक्षक मतदारसंघ लक्षात ठेवायचा, शिक्षक मतदारसंघ. मग याच्यामध्ये सर्व शिक्षक येतील का तर नाही, फक्त लक्षात ठेवायचं की जे माध्यमिक आणि उच्च शैक्षणिक संस्था बरोबर उच्च शैक्षणिक संस्था यांचे जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून प्लस त्यांना 3 वर्ष अनुभव बघा 3 वर्ष शिक्षक म्हणून काम केल्याचा अनुभव असणाऱ्या त्यांच्या मतदारसंघातून 1/12 सदस्य निवडले जातात. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा. त्यानंतर चौथा आणि महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा की त्यापैकी 1/3 सदस्य हे लक्षात घ्यायचं की राज्यातील विधानसभा सदस्यांकडून निवडले जातात. ओके. विधानसभा सदस्य बरोबर हे लक्षात ठेवायचं. ओके. म्हणजे जे विधानसभेचे सदस्य नसतात असे लोकांसाठी विधानसभा सदस्य जे विधानसभेचे सदस्य असतात ते निवडणूक लढवतात आणि त्यांना त्यानंतर सर्वात महत्वाचा पाचवी तरतूद जी आहे की उरलेले जे 1/6 सदस्य हे राज्यपाल नामनिर्देशित करतो. ओके. उरलेले 1/6 सदस्य राज्यपालाद्वारे नामनिर्देशित करतो. मग राज्यपाल जो आहे कोणत्या क्षेत्रातून सदस्यांना नामनिर्देशित करतो तर लक्षात घ्यायचे ते क्षेत्र पहिलं म्हणजे साहित्य. ओके. पहिलं क्षेत्र साहित्य, दुसरं विज्ञान, तिसरं कला आणि चौथं सहकारी संस्था. बरोबर. बघा सहकारी चळवळ आणि समाजसेवा. ओके. तर लक्षात ठेवायचं ह्या 5 क्षेत्रातील व्यक्तींमधून 1/6 सदस्य म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या 1/6 सदस्य जे आहेत ते राज्यपालाद्वारे नामनिर्देशित केले जातात. ओके. मग लक्षात ठेवायचं आता या ठिकाणी बघा जर एकूण आपण यांचा ऍडिशन वगैरे क्रमवारी बघितली तर एकूण सदस्य जे आहेत समजा तर त्याच्यापैकी 5/6 सदस्य हे जे असतात अप्रत्यक्ष निवडले जातात आणि 1/6 सदस्य बघा जी विधानसभा आहे बरोबर याच्यामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्याच्यापैकी 5/6 सदस्य अप्रत्यक्ष निवडले जातात आणि 1/6 सदस्य हे नामनिर्देशित असतात. ओके. हा पण पॉईंट किंवा हा पण फरक इथे लक्षात घ्यायचा. मग नामनिर्देशित कोण करतो तर राज्यपाल करतो. ओके. सो अशा पद्धतीने हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. त्याच प्रकारे लक्षात घ्या की राज्यपालाने केलेल्या नामनिर्देशनाच्या प्रामाणिकतेबाबत आणि औचित्याबाबत कोणत्याही परिस्थितीत न्यायालयात आव्हान देता येत नाही. ओके. म्हणजे ज्या सदस्यांना राज्यपालाने नियुक्त केलेला आहे त्यांच्या विरोधात आव्हान देता येत नाही हे लक्षात ठेवायचं. आणि पुढचा पॉईंट लक्षात घ्या की जो विधान परिषद आहे या विधान परिषदेच्या रचनेची बघा घटनेत मांडलेली जी योजना आहे ही प्रायोगिक तत्वावर असून ती अंतिम स्वरूपाची नाही आणि त्यामध्ये बघा बदल करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे.
ओके, म्हणजे विधान परिषदेने जी सांगितलेली सदस्य संख्या घटनेने जी विधान परिषदेची सदस्य संख्या सांगितलेली आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा संसदेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. परंतु संसदेने आतापर्यंत असा कोणताच कायदा केलेला नाही. ओके, सो एवढ्या घडामोडी विधान परिषदेच्या रचनेसंदर्भात लक्षात ठेवायच्या. विधानसभेची रचना सुद्धा आपण बघितली, विधान परिषदेची रचना सुद्धा आपण बघितली. ओके, त्यानंतर आपण या विधिमंडळाच्या दोन्ही गृहांच्या कार्यकालासंदर्भात डिस्कशन करूया. ओके, सर्वप्रथम विधानसभा. सो ही जी विधानसभा आहे, सो विधानसभेचा बघा, विधानसभा हे कायमस्वरूपी गृह नाही हे लक्षात ठेवायचं, बरोबर. तर सर्वसाधारण त्याचा जो कार्यकाळ असतो त्या म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीनंतर, म्हणजे ज्यावेळी निवडणुका होतात बघा, निवडणुकीनंतर ज्या पहिली बैठक बघा, पहिली बैठक पासून 5 वर्ष इतका हा विधानसभेचा कार्यकाळ असतो हे लक्षात घ्यायचं, बरोबर. 5 वर्षापर्यंत म्हणजे सर्वसामान्य विधानसभेचा कालावधी हा 5 वर्ष असतो आणि ही जी 5 वर्ष संपल्यावर विधानसभा म्हणजे ते गृह आपोआप विसर्जित होतं आणि मग नव्याने निवडणुका घेतल्या जातात. ओके, हे लक्षात ठेवायचं. परंतु बघा, म्हणजे निवडणुका घेण्यासाठी कोणत्याही वेळा बघा, निवडणुका घेण्यासाठी कोणत्याही वेळा विधानसभा ही जी विधानसभा आहे ही विसर्जित करण्याचा अधिकार बघा, विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे तर राज्याचे राज्यपाल. ओके, हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. म्हणजे मुदत संपण्यापूर्वी किंवा नव्याने निवडणूक घेण्यासाठी विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार हा राज्यपालासाठी आहे. सो लक्षात ठेवायचं. मग आता आपण लक्षात घ्यायचं की कोणत्या कंडिशनमध्ये या विधानसभेचा कार्यकाल वाढतो. ओके, कोणत्या कंडिशनमध्ये बघा विधानसभेचा कार्यकाल वाढतो आणि कोणत्या कंडिशनमध्ये तो कमी होऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं बघा, ज्यावेळी आणीबाणी असते बघा, आणीबाणी म्हणजेच कोणती तर राष्ट्रीय आणीबाणी. पॉईंट लक्षात घ्यायचा, राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये या विधानसभेचा काळात जो कार्यकाळ आहे बघा, राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान ही जी विधानसभा आहे, ओके, आणि ह्या विधानसभेचा जो कार्यकाळ आहे हा लक्षात घ्या संसदीय कायद्याने बघा एकावेळी संसदीय कायद्याने एकावेळी 1 वर्ष वाढवता येईल. ठीक आहे, म्हणजे एका वेळी फक्त 1 वर्षाने वाढवता येईल आणि असं हे कितीही वेळा वाढवता येतं. म्हणजे जोपर्यंत आणीबाणी आहे बघा, राष्ट्रीय आणीबाणी जेवढ्या वर्षी वाढत राहील तेवढ्या वर्षी एका वेळी 1 वर्षाने या विधानसभेचा कार्यकाल काय होतो तर वाढत राहतो. परंतु लक्षात घ्या की ज्यावेळी ही राष्ट्रीय आणीबाणी काय होते समाप्त होते बघा, राष्ट्रीय आणीबाणी समाप्त होते त्याच्यानंतर हा विधानसभेचा कार्यकाळ हा 6 महिनेपेक्षा जास्त असणार नाही, बरोबर. म्हणजेच काय तर या 6 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका घेऊन नवीन गृह स्थापन केलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने बघा, तर या विधानसभेचा कार्यकाळ जो आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये आपल्याला वाढवता येतो, म्हणजे एका वेळी तो 1 वर्षाने वाढता येतो. मग कमी कधी होतो तर ज्यावेळी बघा, ज्यावेळी जो सरकार आहे त्याच्यावर अविश्वासचा ठराव पारित होतो बघा, अविश्वास ठराव जर संमत झाला, ओके, आणि त्यानंतर बघा मंत्रिमंडळाने राजीनामा दिला तर त्यावेळी मग काय होतं सभागृहाचा कालावधी कमी होतो किंवा ज्यावेळेला राज्यपाल हे विधानसभा बरखास्त करते, विधानसभेचं विसर्जन करतो त्यावेळी मग काय होते तर नव्याने निवडणुका घेण्यात येतात. ओके, सो हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीने हा विधानसभेच्या कार्यकालासंदर्भात आपण पॉईंट लक्षात घेतले. त्याच्यानंतर जर मुद्दा आपल्याला दुसरा विचारला तो म्हणजे विधान परिषदेचा कालावधी बघा. आता विधानसभेचं बघितलं आणि आता विधान परिषद. ओके, सो विधान परिषदेचा कालावधी, सो विधान परिषदेचा जो कालावधी आहे ते विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. ओके, ते कधीही विसर्जित होत नाही. विधान परिषद हे राज्यसभेप्रमाणे हे स्थायी सभागृह आहे, ते कधीही विसर्जित होत नाही. स्थायी किंवा त्याला कायमस्वरूपी, ओके, कायमस्वरूपी सभागृह आहे हे लक्षात घ्यायचं, ते विसर्जित होत नाही. मग काय होतं तर यातील बघा या विधान परिषदेच्या जे पण सदस्य आहेत बघा, सदस्य आहेत, सो त्यापैकी 1/3 सदस्य जे आहेत बघा दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. ओके, बघा दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. म्हणजेच बघा हा जे विधानसभा सदस्य असतात यांचा कालावधी हा 6 वर्षाचा असतो. आणि मग जे हे 1/3 सदस्य जे असतात ते दर 2 वर्षांनी निवृत्त होतात ना, मग 3ऱ्या वर्षी मग ह्या ज्या सदस्यांसाठी मग निवडणुका होतात. मग एकदा का निवडणूक झालेला जो सदस्य असतो तो 6 वर्षाच्या कालावधीसाठी विधान परिषदेच्या सदस्यत्वामध्ये तो राहतो आणि 6 वर्षानंतर म्हणजे ते प्रत्येक सदस्य हा दर 2 वर्षांनी असे करून ते सदस्य निवृत्त होत असतात. ओके, सो हे लक्षात ठेवायचे. सो बघा निवृत्त होणारे जे सदस्य असतात ते कितीही वेळा पुन्हा निवडणुकीसाठी पात्र असतात किंवा नामनिर्देशित होण्यासाठी पात्र असतात. इथे कुठल्याही प्रकारची इथे म्हणजे अट नाहीये. ठीक आहे, सो ते कितीही वेळा पात्र राहतात.
सो त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे या विधिमंडळाच्या सदस्यत्वासंदर्भात जी पात्रता आवश्यक आहे त्या पात्रता आपण या ठिकाणी बघूया. ओके, वन बाय वन ते सगळं आपण इथे कव्हर करू. सो बघा, सर्वप्रथम राज्य विधिमंडळाचा सदस्य होण्यासाठी घटनेमध्ये पात्रता किंवा निकष दिलेले आहेत. सो बघा, पात्रता ही घटनेत दिलेली आहे. ओके, घटनेत दिली आहे. आपण असं एक नोट करून ठेवायची म्हणजे आपल्याला ते लक्षात राहतं. हे राहिलं. मग याच्यामध्ये सर्वात पहिली पात्रता काय दिलेली आहे तर तो भारताचा नागरिक असला पाहिजे. ही पहिली पात्रता. प्रत्येक ठिकाणी आपल्याला तो नागरिक असणं ही पात्रता आपल्याला नक्कीच दिसते. ओके, तो म्हणजे घटनेत एकूण 4 पात्रता सांगितलेल्या आहेत. वन बाय वन आपण ते बघतोय. दुसरी पात्रता सांगितली बघा, जो निवडणूक आयोग आहे या निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर, बघा निवडणूक आयोग जो आहे याने जो प्राधिकृत केलेला जो व्यक्ती असतो, ओके, त्यासमोर काय करायचं आहे, शपथपत्र सादर करायचं असतं. त्या व्यक्तीने शपथपत्र सादर केले पाहिजे. म्हणजे जो कोणी आहे जो या विधानसभेचा किंवा विधान परिषदेचा सदस्य होऊ पाहतोय तो सर्वप्रथम भारताचा नागरिक असला पाहिजे. त्यानंतर निवडणूक आयोगाने जो प्राधिकृत केलेला जो व्यक्ती असतो त्याच्या समोर शपथपत्र सादर केले पाहिजे. बरोबर. आणि तिसरी म्हणजे त्याचं वयाची अट. बघा, वय लक्षात ठेवायचं. या संदर्भात जर त्याला विधान परिषदेची निवडणूक त्याला लढवायची असेल तर त्या ठिकाणी त्याचं वय हे 30 पेक्षा कमी नसावं. ओके, 30 किंवा त्यापेक्षा जास्त हे त्याचं वय पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. आणि जर त्याला विधानसभेची निवडणूक लढवायची आहे तर त्या ठिकाणी त्याचं वय 25 पेक्षा कमी नसावं. ओके, सो हे अशा पद्धतीनेच आपण नोट करून घ्यायचं. बरोबर. जेवढे पॉईंट्स आहेत आपण टू द पॉईंट काढतोय ह्याच्यामध्ये म्हणजे जे कीवर्ड्स आपण फोकस करतोय बाकीच्या गोष्टी आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायच्या. ओके, त्याचप्रकारे चौथी पात्रता जी आहे ना, घटनेमध्ये काय सांगितलेलं आहे की संसदेने ठरवलेले निकष. बघा, संसदेने जे निकष पारित केलेत, संसदेचे निकष जे पारित केलेत ते काय केले पाहिजे त्यांनी तर पूर्ण केले पाहिजेत. ओके, हे लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने हे 4 पात्रता घटनेमध्ये सांगितलेल्या आहेत. मग त्यानंतर ह्या आपल्या संसदेने कोणत्या ज्या निकष आहेत ते केलेले आहेत तर ते आपण या ठिकाणी काय करूया बघूया. संसदेतर्फे कोणते कोणते निकष टाकलेत. पहिला निकष जो आहे लक्षात ठेवायचा की तो विधान परिषदेवर निवडून येणारी व्यक्ती संबंधित राज्यातील विधानसभा मतदारसंघात, बघा जो विधानसभा मतदारसंघ आहे, विधानसभा मतदारसंघात आणि ह्याच्यामध्ये तो मतदार म्हणून नोंदणीकृत असला पाहिजे. बघा, त्या विधानसभा मतदारसंघात तो मतदार म्हणून नोंदणीकृत असला पाहिजे. जर त्याला लक्षात घ्या, सर्वप्रथम एक मिनिटं फक्त ह्याला मी काय करतोय कारण आपण ह्याला व्यवस्थित समजून घ्यायचं. बघा, जर त्याला विधान परिषदेवर निवडणूक लढवायची आहे, ठीक आहे, विधान परिषदेवर त्याला निवडणूक लढवायची आहे तर लक्षात घ्यायचं की पहिलं म्हणजे याच्यामध्ये पहिला पॉईंट लक्षात घ्यायचा की तो विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार असला पाहिजे. आणि प्लस या ठिकाणी बघा, विधान परिषदेसाठी राज्यपालाने नामनिर्देशित करण्यासाठी पात्र ठरण्यासाठी तो संबंधित राज्याचा निवासी पाहिजे. बघा, विधान परिषदेसाठी तो राज्याचा निवासी पाहिजे. ओके, ही पात्रता संसदेने घालून दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं की बघा, जर म्हणजे सेकंड त्याला विधानसभेवर निवडून यायचं आहे, बघा विधानसभेवर जर त्याला निवडून यायचं आहे तर त्याच्या संदर्भात पात्रता आहे की तो त्या राज्यातील विधानसभा मतदारसंघाचा तो मतदार असला पाहिजे, मतदार म्हणून त्यांनी नोंदणी केली पाहिजे. ओके, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. आणि तिसरी पात्रता संसदेने सांगितलेली आहे ती म्हणजे जर आरक्षित जागांसाठी निवडणूक लढवायची असेल, आरक्षित जागांसाठी जर त्याला निवडणूक लढवायची असेल तर लक्षात घ्या की तो संबंधित जो उमेदवार असतो तो अनुसूचित जाती म्हणजे बघा अनुसूचित जाती सो एसटी किंवा अनुसूचित जमाती एसटी यांचा म्हणजे या समुदायाचा तो असला किंवा सदस्य असायला हवा. आणि परंतु अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जमातीचा सदस्य त्याच्यासाठी आरक्षित नसलेली जागाही लढवू शकतो. सो या 3 पात्रता संसदेचा लोकप्रतिनिधी कायदा 1951 बरोबर, लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये दिलेले आहेत. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सो या संदर्भात घटनेने दिलेल्या पात्रता पण लक्षात ठेवायच्या आणि संसदेने घालून दिलेल्या पात्रता सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे अपात्रता, सदस्याची अपात्रता. तर बघा, सदस्याच्या अपात्रतेसंदर्भात तरतुदी सुद्धा घटनेत आहेत. ओके, हे लक्षात ठेवायचं, घटनेत दिल्या आहेत. मग या संदर्भात घटनेमध्ये एकूण 5 अपात्रतेची कारणं दिलेली आहेत. सो पहिलं कारण जे आहे ते लक्षात ठेवायचं, जर ती व्यक्ती केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये लाभाच्या पदावर असेल, बघा लाभाच्या पदावर असेल तर ती व्यक्ती
विधानसभेचा किंवा विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी काय होते, अपात्र ठरते. दुसरी अपात्रतेचं कारण सांगितलेलं आहे ती म्हणजे असंतुलित मनाची असेल. ओके, असंतुलित मनाची म्हणजे त्या व्यक्तीची मनस्थिती ढासळली असेल, अशा संदर्भात तो व्यक्ती राज्य विधिमंडळाचा सदस्य होण्यासाठी अपात्र असतो. तिसरी अपात्रतेचं कारण लक्षात ठेवायचं, तो कफल्लक असेल. संबंधित व्यक्ती कफल्लक असेल म्हणजे दिवाळखोर झाली असेल तर अशा संदर्भात ती सुद्धा अपात्र ठरते. चौथी बघा, जर भारताची नागरिक नसेल किंवा स्वेच्छेने त्या व्यक्तीने इतर देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर अशी व्यक्ती ही राज्य विधिमंडळाचा सदस्य होण्यासाठी अपात्र असेल. आणि पाचवी अपात्रतेचं कारण म्हणजे संसदेच्या कायद्याअंतर्गत. लक्षात ठेवायचं, संसद कायद्याअंतर्गत अपात्रता. ओके, सो ह्या 5 पात्रता घटनेमध्ये दिलेल्या आहेत आणि आपल्याला ह्या माहिती पाहिजेत. मग ह्याच्यानंतर मग संसदेने कोणत्या अपात्रता जारी केलेल्या आहेत त्या पण आपल्याला माहिती पाहिजेत. मग संसदेने लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मध्ये अतिरिक्त म्हणजे घटनेने सांगितल्या व्यतिरिक्त अतिरिक्त या म्हणजे अपात्रतेची कारणं विहित केलेली आहेत. सो त्या संदर्भात आपण ती पण बघूया, कारण आयोगाने जर त्यावर सुद्धा प्रश्न विचारला तर आपल्याला ते आलं पाहिजे. सो ह्याच्यामध्ये पहिलं आहे, लक्षात घ्या, पहिलं जर ती विवक्षित व्यक्ती निवडणूक अपराधात दोषी असेल, निवडणूक अपराधात किंवा मग निवडणुकामध्ये भ्रष्ट व्यवहारात दोषी असेल. भ्रष्ट व्यवहारात जर दोषी आढळली तर ती व्यक्ती या सदस्य होण्यासाठी अपात्र ठरते. त्यानंतर दुसरी आणि महत्वाची अपात्रतेचं कारण जे आहे ते आपण लक्षात ठेवायचं की संबंधित व्यक्ती जर 2 किंवा अधिक वर्षाच्या त्या व्यक्तीला 2 किंवा अधिक वर्षाच्या कैदेची शिक्षा जर झाली, कैदेची शिक्षा होईल अशा गुन्ह्यात जर तो गुन्हेगार म्हणून सिद्ध झाला तर त्याला काय केलं जाईल, तो सदस्य म्हणून राहण्यासाठी अपात्र ठरतो. ओके, 2 किंवा अधिक वर्षाच्या कैदेची शिक्षा त्याला झाली किंवा अशा याच्यात तो दोषी आढळला तर मग त्याला काय करायचं, ठीक आहे. आणि मग असा जो पात्र होण्यासाठी सुद्धा तो याच्यातरी सिद्ध झालेला नसावा हे लक्षात घ्यायचं. परंतु लक्षात घ्यायचं याला अपवाद एक आहे. ह्याला एक अपवाद आहे, जर एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, शब्द लक्षात ठेवायचा, प्रतिबंधक स्थानबद्धता. ओके, तो प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याअंतर्गत जर त्याला कुठेही म्हणजे 2 वर्षापेक्षा अति जास्त कालावधीसाठी सुद्धा जरी त्याला कैद झाली किंवा त्याला स्थानबद्ध करण्यात आलं तरी तो म्हणजे त्या निवडणुकीसाठी किंवा सदस्य होण्यासाठी अपात्र असेल असे गृहीत धरले जात नाही, हे लक्षात ठेवायचं. अपवाद काय, तर प्रतिबंधक स्थानबद्धता. त्यानंतर तिसरी अपात्रता या कायद्याअंतर्गत सांगितलेली आहे, त्यामध्ये जे निवडणूक खर्च जो निवडणूक खर्च असतो तो सादर जर केले नाही, संबंधित व्यक्तीने ठरलेल्या कालमर्यादेत निवडणूक खर्चाचे पत्रक सादर केले नाही तर तो मग राज्य विधिमंडळाचा सदस्य होण्यासाठी अपात्र होतो. निवडणूक खर्च जो आहे ठराविक काळात सादर केले नाही तर तो अपात्र ठरतो. ठीक आहे. त्यानंतर चौथं कारण काय आहे लक्षात ठेवायचं, ते म्हणजे सरकारी कंत्राटे किंवा कामे किंवा सेवा यामध्ये त्याचे हितसंबंध असतील. सरकारी जी कंत्राटे किंवा कामे यामध्ये जर हितसंबंध असतील तर तो अपात्र ठरतो. नेक्स्ट काय आहे की सरकारी संबंधित उमेदवार जो असतो सरकारी भाग किमान 25% म्हणजे ज्या निगमामध्ये जे निगम आणि ज्याच्यामध्ये 25% भाग हा सरकारचा आहे अशा निगमामध्ये जर तो संचालक आढळला, संचालक व तिचा व्यवस्थापन प्रतिनिधी आढळला तर तो मग अपात्र ठरतो, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. त्यानंतर या कायद्याअंतर्गत 6वी जी अपात्रता आहे तर भ्रष्टाचार किंवा राज्याशी द्रोह याच्यामध्ये जर संबंधित व्यक्ती जर सरकारी सेवेतून पदच्युत झालेला केला, जर तो भ्रष्टाचार या कारणाने किंवा राज्याशी द्रोह या कारणाने त्याची जर पदच्युती झाली असेल सरकारी सेवेतून, ओके, तर तो सुद्धा या राज्य विधिमंडळाचा सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो. त्यानंतर पुढचं कारण लक्षात घ्यायचं तर त्याच्यावर लुचपतीचा किंवा 2 गटात वैमनस्य निर्माण करण्याचा गुन्हा झालेला नसावा. 2 गटात वैमनस्य उत्पन्न गुन्ह्यात जर तो दोषी आढळला, ओके, तर त्याला तो सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो, हे या ठिकाणी लिहायचं. आणि महत्वाचा 8वा जो आहे अस्पृश्यता गुन्हा,
किंवा मग हुंडा पद्धत किंवा मग सती पद्धत अशा सामाजिक गुन्ह्याचे जर त्याने समर्थन केले, बघा यांचे जर तो समर्थन करत असेल, समर्थन करण्यास आढळला तर मग त्याला किंवा समर्थन करण्याअर्थ त्याला शिक्षा झालेली असेल तर तो या म्हणजे सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो. ओके, हे लक्षात ठेवायचं. मग बघा ही जी अपात्रतेची कारणं आहेत लक्षात घ्या. बघा म्हणजे जी घटनेने दिलेली आहेत, बघा घटनेत जी अपात्रतेची कारणं दिली आहेत आणि संसदेने जी अपात्रतेची कारणं दिली आहेत, बरोबर, या अंतर्गत बघा एखाद्या सदस्याला यातील निकष लागू होत असल्यास याबाबत राज्यपालाचा निर्णय, बघा निर्णय कोण घेतो तर राज्यपाल. ओके, हे लक्षात घ्यायचं. राज्यपाल निर्णय घेतात आणि त्यांचा निर्णय अंतिम असतो. परंतु या ठिकाणी असा निर्णय घेताना राज्यपालाने जे इलेक्शन कमिशन आहे, निवडणूक आयोग आहे, त्याचे मत मागविले पाहिजे. ओके, अपात्रतेच्या कारणावर निर्णय घेताना राज्यपाल हे इलेक्शन कमिशनचा मत मागून मग त्या संबंधित सदस्याच्या अपात्रतेवर अंतिम निर्णय देतात. ओके, हा पॉईंट लक्षात घ्यायचा. हे झालं घटनेत आणि संसदेत. त्यानंतर अपात्रतेसंदर्भात तिसरं कारण आपण इथे लक्षात घ्यायचं ते म्हणजे पक्षांतर बंदी. बघा पक्षांतराच्या कारणावरून. ओके, सो पक्षांतराच्या कारणावर म्हणजे बघा घटनेचं जे परिशिष्ट 10 आहे, परिशिष्ट 10 यामध्ये पक्षांतराच्या कारणासाठी अपात्र ठरल्यास संबंधित व्यक्ती राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही गृहाची सदस्य होण्यासाठी अपात्र ठरते. आणि बघा परिशिष्ट 10 मधील अपात्रतेच्या म्हणजे संदर्भात बघा विधान परिषदेचा अध्यक्ष, विधान परिषदेत अध्यक्ष आणि विधानसभेत ते सदस्य यांचा सदस्य नाही तर सभापती यांचा निर्णय अंतिम असतो. हे लक्षात घ्यायचं, बरोबर आहे. म्हणजे हे निर्णय कोण घेतात या संदर्भात बघा पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत एखादा सदस्य अपात्र आहे की नाही हे विधान परिषदेमध्ये अध्यक्ष आणि विधानसभेमध्ये सभापती हे निर्णय घेतात. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा शपथ. सो बघा राज्य विधिमंडळाच्या दोन्ही गृहाचा प्रत्येक सदस्य पदग्रहणापूर्वी, प्रत्येक सदस्य जो असतो तो पदग्रहणापूर्वी राज्यपालासमोर शपथ घेतात. ओके, बघा प्रत्येक सदस्य जो असतो तो पदग्रहणापूर्वी राज्यपालासमोर किंवा मग राज्यपालाने त्या संदर्भात नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर किंवा मग राज्यपालाने नियुक्त व्यक्तीसमोर या सदस्यांना काय करावे लागते, शपथ घ्यावी लागते. मग लक्षात घ्यायचं की जोपर्यंत सदस्य शपथ घेत नाहीत, बघा जोपर्यंत बघा या ठिकाणी लक्षात घ्या शपथ नाही तोपर्यंत लक्षात घ्या तर गृहाचे आहे ते गृहाच्या कामकाजामध्ये तो सहभागी होऊ शकत नाही. कामकाजमध्ये सहभाग नाही होऊ शकत नाही. त्याच प्रकारे मतदान सुद्धा करू शकत नाही. ओके, म्हणजे बघा गृहाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक सदस्याला शपथ घ्यावी लागते. त्याच प्रकारे जे विधिमंडळाचे ते विशेष अधिकार असतात ते सुद्धा त्या सदस्याला उपलब्ध होत नाही. ओके, मग जर शपथ घेतली नाही तर ही या गोष्टी सगळ्या त्या ठिकाणी होतात. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर लक्षात घ्यायचं की जर सदस्य 3 परिस्थितीमध्ये गृहाच्या बैठकीत उपस्थित राहिला आणि त्याने मतदान केले, बघा एकूण 3 परिस्थिती आहेत. त्या परिस्थितीमध्ये जर त्याने गृहाच्या बैठकीत उपस्थित राहिला किंवा त्याला मतदान केले तर त्याला दर दिवशी 500 रुपये दंड भरावा लागेल. मग त्या परिस्थिती कोणत्या ते लक्षात ठेवायचं. सगळा पहिला जर शपथ न घेता तो बैठकीत हजर राहिला, ओके, शपथ न घेता बैठकीत हजर राहिला तर जेवढे दिवस तो बैठकीला हजर राहील त्याच्या दिवशी प्रत्येक दिवसाप्रमाणे 500 एवढे त्याला काय करावे लागेल, दंड भरावा लागेल. किंवा त्याचं सदस्यत्व, बघा तो सदस्य राहण्यासाठी अपात्र ठरलेला आहे, बघा सदस्य राहण्यासाठी अपात्र ठरलेला आहे हे त्याला माहीत असून आणि बघा सदस्य राहण्यासाठी तो अपात्र राहिला आहे आणि तरीही तो कामकाजात सहभागी झाला किंवा मतदान केले, बरोबर. बघा हे पुढच्या परिस्थितीमध्ये आहे. तरीही तो जर बैठकीला हजर राहिला तरी त्याला 500 रुपये दंड द्यावा लागेल. आणि तिसरं जे आहे की बघा संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्यानुसार गृहातील कामकाजात सहभागी होण्यास किंवा मतदान करण्यास त्याच्यावर बंदी आणली. बघा एक म्हणजे काय तर कामकाज, सहभाग किंवा मतदान या संदर्भात जर त्याच्यावर बंदी आणली असेल त्या सदस्यावर आणि तरीही तो उपस्थित राहिला असेल, बघा असून बंदी असून तरीही तो बैठकीमध्ये हजर राहिला व मतदान केले तर ह्या तिसऱ्या परिस्थितीत सुद्धा त्याला दर दिवसाला 500 रुपये दंड भरावा लागेल. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा. 500 रुपये दंड त्याला कोणत्या परिस्थितीमध्ये द्यावा लागतो. त्यानंतर हे जे सदस्य असतात यांचं वेतन किंवा भत्ते जे असतं ते राज्य विधिमंडळ ठरवते.
ओके, बघा सदस्यांचे जे वेतन भत्ते जे असतात ते राज्य विधिमंडळातर्फे निश्चित केले जातात, हे आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सदस्याचं पद रिक्त होणे. ठीक आहे, सो बघा कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये राज्य विधिमंडळाचा सदस्य आपलं पद सोडतो. जर पहिलं कारण याच्यामध्ये लक्षात घ्यायचं तर दुहेरी सदस्यत्व. बघा दुहेरी सदस्यत्व मग ह्याच्यामध्ये काय तर ते लक्षात घ्यायचं. तर लक्षात घ्या की समजा एक व्यक्ती आहे, तो एकाच वेळी राज्य विधानसभा आणि राज्य विधान परिषद यांचा सदस्य असू शकत नाही. एक व्यक्ती एकाच वेळी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही गृहांचा सदस्य असू शकत नाही. आणि जर व्यक्ती दोन्ही गृहांमध्ये निवडून आली, बघा जर दोन्ही गृहांमध्ये निवडून आली, समजा ही व्यक्ती जी आहे या गृहामध्ये पण निवडून आली आणि या गृहामध्ये पण निवडून आली, तर त्या व्यक्तीचं बघा राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्यातील तरतुदीनुसार एका गृहातील जागा त्याची काय होते रिक्त होते. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा. त्यानंतर बघा दुसरा पॉईंट जर म्हणजे तो म्हणजे अपात्रता. बघा तर जर विधिमंडळाचा सदस्य बघा घटनेत सांगितलेल्या निकषानुसार किंवा संसदीय कायद्यानुसार तर अपात्र ठरला तर त्याचे पद रिक्त होते. तिसरा पद रिक्त होण्याचा राजीनामा, तो लक्षात घ्यायचा. बघा तर या ठिकाणी जर एखादा सदस्य जर तो विधान परिषदेचा सदस्य आहे, ओके विधान परिषदेचा सदस्य आहे, तर आपल्या पदाचा राजीनामा तो अध्यक्षांकडे देतो. ओके, आणि जर तो विधानसभेचा सदस्य आहे तर आपल्या पदाचा राजीनामा तो सभापतीकडे देतो. ओके, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. आणि जेव्हा राजीनामा स्वीकारला जाईल त्यावेळी त्याचे पद मग रिक्त होते. त्याच्यानंतर चौथं कारण आहे अनुपस्थिती. बघा चौथं कारण आहे अनुपस्थिती. मग लक्षात घ्या जर बघा काय कारण आहे तर परवानगी न घेता तो व्यक्ती सदस्य, बघा लक्षात ठेवायचा आकडा लक्षात ठेवायचा 60 दिवस, परवानगी न घेता 60 दिवस जर सर्व बैठकांना अनुपस्थित राहिला, बघा 60 दिवस सर्व बैठकांना अनुपस्थित राहिला तर राज्य विधिमंडळाचे गृह त्याचे पद रिक्त घोषित करू शकते. ओके, सो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याच्या पद रिक्त होण्यासंदर्भात. त्यानंतर पुढच्या जी घडामोडी आहे पद रिक्त संदर्भात इतर बाबी, पाचवी जी आहेत त्या म्हणजे त्याच्यामध्ये आपण इतर बाबी येतील. मग इतर बाबीमध्ये कोणत्या कोणत्या, जर त्याची निवडणूक, बघा निवडणूक न्यायालयाने अवैध ठरवली, बघा निवडणूक जर त्याची न्यायालयाने अवैध ठरवली तर त्याचं पद रिक्त होतं. दुसरं गृहाने त्याला काढून टाकले तर पद रिक्त होतं. जर तो व्यक्ती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा मग राज्याचा राज्यपाल या पदी तिची नियुक्ती किंवा निवड. आता बघा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या ठिकाणी त्याची काय होईल निवडणूक होईल आणि राज्यपालपदी त्याची नियुक्ती होईल. सो हा फरक इथे लक्षात ठेवायचा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्याची जी पद आहे ते या ठिकाणी रिक्त होतं. ओके, सो पद रिक्त होण्याचे सर्व कारण या ठिकाणी आपण बघितले. सो बघा आपण कीवर्ड्स घेतोय आणि हा जो पूर्णपणे विधिमंडळ याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. सो व्हिडिओ लेक्चर तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नेते जेवढे पण पॉईंट्स आपण काढून देतोय ते सर्व तुम्ही तुमच्या नोट्समध्ये तसे नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, हे लक्षात घ्या. कारण ह्या ज्या आपण नोट्स ज्या बनवतोय किंवा हे सगळं याच्यासाठी रेफरन्स बुक जो वापरतोय आपण एम लक्ष्मीकांतचं पॉलिटिकल पुस्तक वापरतोय. आणि म्हणून आपण ह्याच्या ज्या असतात या ऑथेंटिक आणि जवळपास आयोगाचे जे प्रश्न असतात ते सुद्धा एम लक्ष्मीकांतच्याच पुस्तकातून बऱ्यापैकी रेफरन्स असतो. सो आपल्याला तो फायद्याचा ठरेल. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जो पुढचा भाग आहे तो म्हणजे राज्य विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी म्हणजे विधानसभेचे सभापती, उपसभापती, विधान परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष. ओके, सो बघा राज्य विधिमंडळाच्या दोन्ही गृहांना स्वतंत्र पीठासीन अधिकारी असतात. हे आपल्याला याची कल्पना आपल्याला असणार आहे. सो विधानसभे संदर्भात आपण बघितलं सभापती असतो, उपसभापती असतो आणि विधान परिषद संदर्भात अध्यक्ष असतो, उपाध्यक्ष असतो. सर्वप्रथम आपण विधानसभा आणि या विधानसभेचा पीठासीन अधिकारी म्हणजे तो कोण तर सभापती आणि उपसभापती. तर सभापती संदर्भात आपण काही गोष्टी लक्षात ठेवूया. ठीक आहे, तर बघा सभापती तर ह्याची निवड बघा ह्याची जी निवड आहे सदस्यांपैकी एक विधानसभेच्या सदस्यांपैकी एकाची निवड ही त्या गृहाचा सभापती म्हणून निवडली जाते. ज्याची मुदत बघा त्याची कालावधी म्हणजे विधानसभेचा सभापती होण्याची जी मुदत असते ती विधानसभेच्या मुदतीतकी असते. ओके, ज्यावेळी मग विधानसभा लोप पावते त्यावेळी त्याचं पद सुद्धा रिक्त होते. परंतु लक्षात घ्यायचं तो त्याचं पद आधीही रिक्त करू शकतो. बघा म्हणजे 3 परिस्थितीमध्ये त्याचं पद हे मुदतपूर्व रिक्त होतं. 3 परिस्थितीमध्ये जे पद आहे मुदतपूर्व रिक्त होतं
त्याचं पहिलं कारण किंवा पहिलं हे लक्षात घ्यायचं, पहिलं कोणतं, जर तो विधानसभेचा सदस्य राहिला नाही. ओके, म्हणजे लक्षात घ्या, आता ह्या ज्या पद म्हणजे मुदतपूर्व पद रिक्त होण्याची तरतुदी या विधानसभेचा सभापती, विधानसभेचा उपसभापती या दोघांनाही लागू आहेत. ठीक आहे, त्यामुळे एकदाच समजून घ्यायच्या. बरोबर. जर त्यानंतर दुसरं की त्याने उपसभापतीला राजीनामा दिला, उपसभापतीला राजीनामा दिला. तो लक्षात घ्या, सभापती उपसभापतीला राजीनामा देतो आणि उपसभापती सभापतीला राजीनामा देतो. सो फक्त एवढाच फरक आपण लक्षात ठेवायचा. त्यानंतर तिसरं आहे की बघा, जो विधानसभा आहे, विधानसभा आणि ह्या विधानसभाच्या सदस्यांनी बघा बहुमताने ठराव संमत केला आणि त्याला पदावरून हटवले, तर मग अशा वेळी मुदतपूर्व त्याचे पद रिक्त होते. परंतु लक्षात घ्या की विधानसभेमध्ये ठराव घेण्यासाठी त्याला 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते. ओके, 14 दिवसांची पूर्व सूचना किंवा नोटीस या ठिकाणी द्यावी लागते आणि मग तसा ठराव संमत करावा लागतो. ओके, तर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर बघा, तर विधानसभेच्या सभापतीच्या अधिकारासंदर्भात काही गोष्टी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की धन विधेयक. बघा, एखादे विधेयक जे आहे, लोक विधानसभेमध्ये मांडलेलं विधेयक जे आहे ते धन विधेयक आहे, यस ऑर नॉट, हे ठरवण्याचं काम कोण करतो, तर सभापती करतो. हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा, परिशिष्ट 10 मधील पक्षांतर बंदीच्या कारणावरून सदस्यांची अपात्र म्हणजे एखादा सदस्य अपात्र आहे की नाही या संदर्भात निर्णय देण्याचं काम सुद्धा कोण करतो, सभापती करतो. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर गणपूर्ती नसताना सभा स्थगित करणं, तो त्याच प्रकारे लक्षात घ्यायचं की तो विधानगृहसभामध्ये तो निर्णायक मत देतो. ओके, निर्णायक मत म्हणजे काय, तर मतदानाच्या प्रथम फेरीमध्ये तो मतदान करत नाही. जर मत समसमान झाली, म्हणजे बघा, एखाद्या विधेयकाविरुद्ध समजा दोन्ही पार्टीमध्ये समान मते पडली, तर त्यावेळी निर्णायक मत हे सभापतीचं असतं. ओके, अशा पद्धतीने त्याचा आपण काय म्हणू शकतो, तर हे मेन त्याचे अधिकार क्षेत्र या ठिकाणी लक्षात ठेवायचे. बाकी आयोग कधी विचारणार नाही. ओके, सो हे झालं. त्यानंतर याच संदर्भात विधानसभेचा सभापती झाला. आता आपल्याला विधानसभेचा उपसभापती संदर्भात बघायचा आहे. ओके, सो ज्या सभापतीची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या सदस्यांपैकी एकाची निवड जी आहे ती उपसभापती म्हणून केली जाते. ओके, आणि त्यानंतर बघा, त्याचा कालावधी सुद्धा विधानसभेइतकाच असतो. ओके, परंतु मुदतपूर्व तो आपला पदाधिकारी रिक्त होतं कधी, जर तो विधानसभेचा सदस्य राहिला नाही तर त्याने सभापतीला उद्देशून राजीनामा दिला किंवा मग विधानसभेच्या तत्कालीन सदस्याने बहुमताने ठराव करून त्याला पदावरून हटवलं, तर तो मग मुदतपूर्व त्याचं पद सोडतो. ओके, आणि मग उपसभापतीचं काम काय, तर ज्यावेळी सभापती काय असतो, अनुपस्थित असतो, त्यावेळी उपसभापती काय करतो, सभापतीचं काम निवडतो. ओके, एवढं त्याचं कर्तव्य असतं, हे लक्षात ठेवायचं. आणि मग त्यावेळी त्याचे जे अधिकार आहे सभापतीपणे तो वापरतो. त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की अध्यक्षांचा गट, जसं संसदेमध्ये अध्यक्षांचा गट आहे बघा, जसा अध्यक्षांचा गट संसदेमध्ये असतो तसाच पद्धतीने विधिमंडळामध्ये असतो. तर हा अध्यक्षांचा गट कोण निवडतो, तर सभापती निवडतो. ओके, या अध्यक्षांच्या गटामध्ये सदस्यांची नियुक्ती कोण करतो, तर सभापती, आणि सभापती त्या सदस्यांना नामनिर्देशित करतो. ओके, सभापती त्या अध्यक्षांच्या गटातील सदस्यांना नामनिर्देशित करतो. सभापती किंवा उपसभापती यांच्या अनुपस्थित या पॅनेलमधील कोणीही विधानसभेचा सभापती म्हणून काम करू शकतो, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके, तर हे झालं विधानसभेचे पीठासीन अधिकारी, सभापती आणि उपसभापती. त्यानंतर पुढचे पीठासीन अधिकारी म्हणजेच विधान परिषद आणि त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष. सो यांची सुद्धा निवड जी आहे ती सभापती उपसभापती प्रमाणेच होते, म्हणजे हे लक्षात घ्यायचं. सो या ठिकाणी जे अध्यक्ष असतात यांची निवड ही सुद्धा सदस्यांमधून एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. ठीक आहे, त्याचा जो कालावधी असतो तो लक्षात घ्यायचा की या ठिकाणी सदस्याचा कालावधी म्हणजे विधान परिषद संदर्भात सदस्याचा कालावधी किती असतो, तर 6 वर्ष असतो. ठीक आहे, कारण विधान परिषद ही कायमस्वरूपी सभागृह आहे. सो त्याच्यानंतर मुदतपूर्व जे अध्यक्षाचं पद रिक्त होतं ते कधी लक्षात ठेवायचं, त्या पद्धतीने विधानसभेच्या सभापतीचं पद रिक्त होतं. म्हणजेच काय, तर तो विधान परिषदेचा जर सदस्य राहिला नाही तर त्याचं पद रिक्त होतं. त्याने विधान परिषदेच्या उपाध्यक्षाला उद्देशून राजीनामा दिला तर तो पद रिक्त होतं, किंवा मग त्याला ठराव करून
पदच्युत करण्यात आलं किंवा सभागृहातून काढून टाकलं तर त्याचं पद रिक्त होतं, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि त्या संदर्भात जर बघितलं तर विधान परिषदेच्या अध्यक्षांची जी कामं असतात ती विधानसभेच्या सभापतीप्रमाणे असतात. फक्त लक्षात घ्यायचं की जो धन विधेयक आहे म्हणजे धन विधेयकासंदर्भात विधान परिषद अध्यक्षाला कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीयेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष सुद्धा तेच. आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं की विधानसभेचा अध्यक्षांचा गट, त्याच पद्धतीने विधान परिषदेवर सुद्धा अध्यक्षांचा गट असतो आणि अध्यक्षांचा गट. यामधील सदस्याची नियुक्ती किंवा नामनिर्देशन कोण करतं, तर विधान परिषदेचा अध्यक्ष करतो. आणि मग ज्यावेळी विधान परिषदेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष हे जर अनुपस्थित असतील तर मग अशा वेळी या अध्यक्षांच्या गटातील एक सदस्य जो असतो तो त्या विधान परिषदेचा अध्यक्ष म्हणून कामकाज पार पाडतो. ओके. सो हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. सो अध्यक्ष विधानसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यासंदर्भात जे आहेत त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, विधान परिषद संदर्भात इतकं विचारलं जात नाही. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे त्या संदर्भात आपण लक्षात घ्यायचं की अधिवेशने म्हणजे राज्य विधिमंडळाची अधिवेशने. तर या संदर्भात लक्षात घ्यायचं की राज्य विधिमंडळाचं अधिवेशन बोलावणे म्हणजे बघा अधिवेशन बोलावण्याचं काम कोण करतो, तर या ठिकाणी राज्याचा राज्यपाल हा राज्य विधिमंडळाची अधिवेशने बोलावण्याचं काम करतो. त्यानंतर अधिवेशन सुरू असताना अधिवेशनाला संस्थगिती, लक्षात घ्या, संस्थगिती किंवा अनिश्चित काळासाठी ती बैठकीला संस्थगिती कोण देतो, तर प्रत्येक गृहाचा जो अध्यक्ष म्हणजे बघा तर विधानसभेचा जो पीठासीन अधिकारी असतो, ओके, तर बैठकीला स्थगित करणं किंवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचं काम पीठासीन अधिकारी असतो. त्यानंतर जे अधिवेशन असतं ते बरखास्त कोण करतं जर असं आपल्याला विचारलं तर बरखास्त जे आहे राज्यपाल करतात. सुरुवातीला अधिवेशन अनिश्चित काळासाठी जे पीठासीन अधिकारी स्थगित करतात आणि त्याच्यानंतर राज्यपाल ते बरखास्त करतात. आणि बघा तर विधानसभेचं विसर्जन, लक्षात घ्या, जर विधानसभेचं विसर्जन, सो बघा विधान परिषद हे कायमस्वरूपी सभागृह आहे त्यामुळे त्याचं कधी विसर्जन होत नाही. तर विसर्जन कोणाचं होतं, तर विधानसभेचं. ओके. विधानसभा ही तिचा कालावधी संपल्यानंतर ती विसर्जित होते. तो बघा विसर्जन हे कोण करतं, तर या ठिकाणी राज्यपाल करतात. ओके. राज्यपाल हे विधानसभेचं विसर्जन करतात. सो लक्षात घ्यायचं की या संदर्भात ज्यावेळी या विधानसभेचा बघा विसर्जन होतं त्यावेळी विधेयकांची जी बघा विधेयक लोप पावण्याची जी प्रक्रिया असते, ठीक आहे, बघा लोप पावण्याची स्थिती काय असते ती आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं, त्यावर आयोग प्रश्न विचारतो. ओके. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे बघा जर ज्यावेळी विधानसभेचं विसर्जन होतं, सो ज्यावेळी एखादं जर विधेयक आहे, बघा एखादं विधेयक आहे ते विधानसभेत प्रलंबित असेल, विधानसभेत प्रलंबित असेल, ठीक आहे, तर असे विधेयक काय होते, लोप पावते. विसर्जन झाल्यावर एखादं विधेयक विधानसभेत प्रलंबित आहे तर ते लोप पावते. मग जरी ते विधानसभेमध्ये मांडले असेल किंवा विधान परिषदेमध्ये मांडून आणि पुन्हा विधानसभेत आले असेल तरी ते लोप पावतं. ठीक आहे. त्यानंतर बघा विधानसभेने संमत केलेले, विधानसभेने संमत केलेले, ठीक आहे, केलेले पण जे विधान परिषदेमध्ये ते प्रलंबित आहे, विधानसभेने संमत केलं पण विधान परिषदेमध्ये प्रलंबित, सो असे जे विधेयक असेल ते सुद्धा काय होतं, तर लोप पावते. म्हणजे ज्या विधेयकाचा संबंध विधानसभेशी येतो, बरोबर आहे, विधानसभेत ते प्रलंबित आहे किंवा विधानसभेतून ते पारित होऊन गेले असं विधेयक काय होतं, लोप पावतं. परंतु लक्षात घ्या की एखादं विधेयक जर विधान परिषदेमध्ये प्रलंबित आहे, विधान परिषदेत प्रलंबित आहे आणि ते विधानसभेत म्हणजे काय, तर विधानसभेत अजून संमत केले नाही, विधानसभेमध्ये प्रलंबित आहे आणि विधानसभेने संमत न केलेले, ओके, म्हणजे अजून तो विधानसभेमध्ये गेलेलाच नाही असं विधेयक लोप पावत नाही. सो कोणता विधेयक लोप पावतो आणि कोणतं लोप पावत नाही हे पॉईंट या ठिकाणी महत्वाचे असतात. सो हे लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर लक्षात घ्या की जर बघा ते जे राज्य विधिमंडळ आहे ते एकगृही असेल, राज्य विधिमंडळ एकगृही असेल, सो एकगृहीमध्ये विधानसभेने संमत केलेले किंवा मग द्विगृही असेल, सो द्विगृहीमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये असेल तर हे बघा तर या दोन्ही गृहाने संमत केलेले, बघा या ठिकाणी संमत केलेले पण राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांच्या मान्यतेसाठी प्रलंबित असेल, यांच्या मान्यतेसाठी प्रलंबित असलेले विधेयक बघा लोप पावत नाही. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा. बघा जर विधेयक दोन्ही म्हणजे गृहातून संमत होऊन आले आणि फक्त ते राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांच्या मान्यतेसाठी प्रलंबित ठेवलंय तर ते लोप पावत नाही.
त्यानंतर बघा की या एकगृही विधानसभेतून किंवा द्विगृही सभा विधिमंडळातून दोन्ही करतो जर विधेयक संमत होऊन पुढे ते राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या मान्यतेसाठी गेलं आणि त्यांनी पुन्हा बघा पुनर्विचारार्थ ते त्या सभागृहाकडे परत पाठवले असेल असं विधेयक सुद्धा लोप पावत नाही. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे जी सभागृहामधली गणपूर्ती असते. सो सभागृहाची जी गणपूर्ती असते म्हणजे काय तर कामकाज करण्यासाठी गृहात उपस्थित असणाऱ्या सदस्यांची किमान आवश्यक संख्या. सो गृहाच्या सदस्य संख्येच्या 1 म्हणजेच 1 सदस्य संख्या ही यापैकी जी किंवा बघा 1 किंवा 10 किंवा नुसते 10 यापैकी जी अधिक असेल ती गणसंख्या असते, हे लक्षात घ्यायचं. ओके, सो गणपूर्ती संदर्भात एवढ्याच आपल्याला गोष्टी माहीत पाहिजे. त्यानंतर बघा तर गृहामध्ये होणारं जे मतदान असतं तर गृहामध्ये होणारं जे मतदान कशासाठी तर एखादं बघा विधेयक म्हणा किंवा मग ठराव, ओके, प्रस्ताव हे सगळ्या मंजूर होण्याच्या ज्या पद्धती असते म्हणजे प्रोसेस कशी असते तर मतदान पद्धतीने. ओके, सो या ठिकाणी लक्षात घ्यायचं की सर्वप्रथम सदस्यांचं मतदान होतं. ओके, आणि जर मतांचं समसमान मते पडली एखाद्या विधेयकाच्या बाजूने आणि एखाद्या विधेयकाच्या विरोधी तर यावेळी मग जो सभापती असतो त्या सभापती किंवा मग विधान परिषदेच्या संदर्भात अध्यक्ष हे काय करतात तर निर्णायक मत देतात. ओके, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाकी इतकं काही आपल्यासाठी हे महत्त्वाचं नाहीये, परंतु आपण एवढ्या गोष्टी ह्याच्यावर संदर्भात लक्षात ठेवायच्या. त्यानंतर या राज्य विधिमंडळातील कामकाजाची भाषा सांगितली तर बघा या संदर्भात घटनेने काय सांगितलेलं आहे बघा तर घटनेत काय सांगितलेलं आहे तर राज्य विधिमंडळाची कामकाजाची भाषा ही राज्याची अधिकृत भाषा म्हणजे त्या राज्याची जी अधिकृत भाषा आहे बघा राज्याची अधिकृत भाषा या ठिकाणी लक्षात ठेवायचं. राज्याची अधिकृत भाषा किंवा मग हिंदी, राज्याची अधिकृत भाषा जी असेल ती असेल कामकाजाची भाषा किंवा मग हिंदी असेल किंवा मग इंग्रजी असेल. या 3 भाषा या घटनेने सांगितलेल्या आहे की अशा प्रकारे त्या ठिकाणी कामकाजाची भाषा असेल. परंतु पीठासीन अधिकारी जो असतो सदस्याला त्याच्या मातृभाषेत बोलण्याची परवानगी देऊ शकतो. ओके, एवढ्या ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट लक्षात घ्या की मंत्री महाधिवक्ता यांचे अधिकार. तर बघा गृहाच्या सदस्याव्यतिरिक्त म्हणजे जे राज्य विधिमंडळाचे सदस्य आहेत त्या गृहाच्या सदस्याव्यतिरिक्त प्रत्येक मंत्र्याला आणि राज्याच्या महाधिवक्त्याला कोणत्याही गृहाच्या किंवा तो सदस्य असलेल्या समितीच्या कामकाजात सहभागी होण्याचा आणि म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायचा की त्यांना मतदानाचा अधिकार नाही, मतदान करू शकत नाही. बघा एखाद्या गृहामध्ये मतदान कोण करू शकतो हे लक्षात घ्यायचं की जर तो व्यक्ती बघा त्या गृहाचा सदस्य असेल, बरोबर, सदस्य असेल तरच तो मतदान करू शकतो. अदरवाईज बघा मंत्री हा बघा एक कोणत्याही गृहाचा सदस्य नसताना एखादा व्यक्ती कोणत्याही गृहाचा सदस्य नसताना सुद्धा तो 6 महिने मंत्रिपदावर राहू शकतो. म्हणून बघा मंत्र्याच्या बाबतीत आणि महाधिवक्ता हा सुद्धा गृहाचा सदस्य नसतो, त्यामुळे ते तिथल्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात, म्हणणे मांडू शकतात, परंतु तिथे कुठल्याही प्रकारचं मतदान करत नाही, हे लक्षात घ्यायचं. जर एखादा मंत्री जर गृहाचा सदस्य असेल तर तो मतदान करू शकतो, अदरवाईज तो मतदान करू शकत नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, त्यानंतर नेक्स्ट आणि महत्त्वाचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा आहे तो म्हणजे ज्यावेळी विधेयक मान्यतेच्या प्रोसेसमध्ये ज्यावेळी समजा विधानसभेमध्ये एखादं विधेयक मांडलं जातं आणि विधानसभेत ते संमत होऊन पुढे मग ते कुठे झालं तर विधान परिषदेमध्ये येतं. ओके, विधान परिषदेमध्ये पुन्हा संमतीसाठी येतं. ठीक आहे. मग बघा ज्यावेळी दुसऱ्या गृहात विधेयक सुद्धा जे आहे त्या पहिल्या गृहातील ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीनेच जातं. ठीक आहे, ते नंतर लक्षात घ्यायचं. आणि त्यानंतर बघा विधानसभेने विधेयक संमत करून विधान परिषदेकडे पाठवल्यानंतर त्या गृहाकडे म्हणजे विधान परिषदेकडे 4 पर्याय असतात. किती पर्याय असतात? 4 पर्याय असतात. पहिला, विधानसभेने पाठवलेले विधेयक आहे त्या स्वरूपात संमत करणे, म्हणजे ज्या स्वरूपात ते विधानसभेकडून आले त्या स्वरूपात त्याला संमत करणं, बरोबर, हा पहिला मार्ग. ओके, दुसरा मार्ग काय असतो तर विधानसभेने पाठवलेल्या विधेयकात दुरुस्ती करून व ते संमत करणे व पुनर्विचारासाठी पुन्हा विधानसभेकडे पाठवणे. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर तिसरा पर्याय जो असतो तो म्हणजे ते विधेयक काय करणं असंमत करणं. आणि चौथा पर्याय असतो बघा तर त्याच्यावर काही न करता त्याला प्रलंबित ठेवणं, काही प्रक्रिया न करता त्याला प्रलंबित ठेवणं. असे 4 पर्याय एका गृहातून जे विधेयक आहे दुसऱ्या गृहात आलेलं असेल ते लक्षात ठेवायचं. परंतु लक्षात घ्या की जर विधान परिषदेने काहीही दुरुस्ती न करता विधेयक संमत केले किंवा विधान परिषदेने सुचवलेल्या दुरुस्त्या विधानसभेने स्वीकारल्या तर ते विधेयक दोन्ही गृहांनी संमत केले आहे असे समजले जाते आणि ते मग मान्यतेसाठी राज्यपालाकडे पाठवले जाते. मात्र लक्षात घ्या, जर विधान परिषदेने बघा पहिलं म्हणजे काय की
विधानसभा आणि जी विधान परिषद आहे या दोघांनी संमत केलं तर ते पुढे राज्यपालाकडे जातं. मात्र दुसऱ्या कंडिशनमध्ये जर विधान परिषदेने सुचवलेल्या दुरुस्त्या विधानसभेने स्वीकारल्या नाहीत किंवा विधान परिषदेने विधेयक पूर्णतः असंमत केले किंवा विधान परिषदेने 3 महिने काहीही कृती केली नाही. बघा लक्षात घ्या, विधान परिषदेने हा पॉईंट लक्षात महत्वाचा आहे. 3 महिने काहीही कृती केली नाही. ओके, काहीही कृती केली नाही तर विधानसभा ते विधेयक, बघा 3 महिने, समजा ही प्रोसेस व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे हे सभागृह आहे विधानसभागृह, ठीक आहे, विधानसभा. सो विधानसभेने एखादं विधेयक संमत करून काय केलं आहे तर विधान परिषदेकडे पाठवलं. ओके, आणि संमत पाठवलेल्या विधेयकाला 3 महिने होऊन सुद्धा या विधान परिषदेने त्यावर कुठल्याही प्रकारची ते संमत केलं नाही किंवा त्यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही तर विधानसभा, बघा विधानसभा तेच विधेयक पुन्हा संमत करून विधान परिषदेकडे पाठवते. बघा विधानसभा तेच विधेयक पुन्हा संमत करून विधान परिषदेकडे पाठवते आणि जर विधान परिषदेत ते विधेयक असंमत केले किंवा विधानसभेने त्या तरतुदी स्वीकारल्या नसलेल्या दुरुस्त्या करून संमत केले किंवा एक महिना त्या विधेयकावर कोणतीही कृती केली नाही किंवा ते संमत केले नाही तर ज्या स्वरूपात विधानसभेने संमत केलेले जे विधेयक असतं, बघा ज्या स्वरूपात विधानसभेने दुसऱ्या वेळी संमत करून पाठवलेले जे विधेयक आहे ते दोन्ही गृहांनी संमत केले आहे असे मानले जाते व ते मग राज्यपालांकडे संमतीसाठी पाठवले जातात. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवा की विधान परिषद एखाद्या विधेयकाला जास्तीत जास्त किती महिने, बघा विधान परिषद एखाद्या विधेयकाला किती महिने रोखून ठेवू शकते, एखाद्या विधेयकाला जास्तीत जास्त किती महिने रोखून ठेवू शकते तर 3 + 1 4 महिने. ओके, हा पॉईंट महत्वाचा आहे. एखादी विधान परिषद विधानसभेने संमत केलेले विधेयक किती महिने जास्तीत जास्त रोखून ठेवू शकते तर ती 4 महिन्यापर्यंत रोखून ठेवते. त्याच्यानंतर मग विधानसभेने संमत केलेले विधेयक हे राज्यपालाकडे संमतीकडे पाठवले जाते. ओके, अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मग विधेयकास मान्यता संदर्भात, बघा विधेयकास मान्यता ही कोणाची देते तर राज्यपाल. म्हणजे ज्यावेळी दोन्ही गृहांच्या संमतीनंतर विधेयक जे आहे राज्यपालाच्या मान्यतेसाठी पाठवलं जातं. मग या ठिकाणी राज्यपालाकडे 4 पर्याय असतात. विधेयकाला मान्यता देण्यासंबंधीचे 4 पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे तो मान्यता देतो. पहिला पर्याय काय आहे तर तो मान्यता देतो. दुसरा पर्याय इथे लक्षात ठेवायचा की तो मान्यता रोखून ठेवतो. दुसरा पर्याय मान्यता रोखून ठेवतो. तिसरा पर्याय आहे तो पुनर्विचारार्थ परत पाठवतो. परंतु लक्षात घ्या या ठिकाणी धन विधेयक हा राज्यपाल पुनर्विचारार्थ परत पाठवू शकत नाही. त्याला मान्यता देतो किंवा मान्यता देणं रोखून ठेवतो परंतु ते पुनर्विचारार्थ परत पाठवू शकत नाही. आणि चौथा पर्याय काय असेल तर तो म्हणजे राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे. विधेयक जे आहे ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे. ओके, राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे हे 4 पर्याय राज्यपालांकडे असतात. ओके, ज्यावेळी राज्यपालांची मान्यता भेटते त्या विधेयकाला त्यावेळी त्याचे कायद्यात रूपांतर होते. ओके, हे लक्षात ठेवायचं. सो यानंतर बघा मग जेव्हा बघा राज्यपाल हा चौथा पर्याय वापरतो त्यावेळी मग विधेयकासंबंधित त्याची भूमिका संपुष्टात येते. लक्षात घ्या, ज्यावेळी एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतो त्यावेळी विधेयकासंदर्भात राज्यपालाची भूमिका ही संपुष्टात येते. मग राज्यपाल, बघा हे लक्षात घ्या, तर मग राष्ट्रपतीकडे जेव्हा गेल्यावर तो राष्ट्रपती काय करू शकतात तर त्या राष्ट्रपती त्या विधेयकाला मान्यता देऊ शकतात, मान्यता द्यायची रोखून ठेवू शकतात किंवा राष्ट्रपती सुद्धा त्या विधेयकाला पुनर्विचारार्थ त्या विधानसभेकडे परत पाठवतात. बरोबर, बघा पुनर्विचारार्थ परत पाठवतात. आणि जर असे विधेयक परत पाठवले तर गृहाने म्हणजेच बघा त्या विधानसभेने, बघा जर राष्ट्रपतीने पुनर्विचारार्थ परत पाठवले तर विधानसभेने 6 महिन्याच्या कालावधीत, बघा म्हणजे 6 महिन्यात त्यावर पुनर्विचार केला पाहिजे व दुरुस्तीसह किंवा दुरुस्ती न करता गृहाने विधेयक संमत करून मान्यतेसाठी पुन्हा राष्ट्रपतींकडे सादर केले तरी अशा विधेयकाला मान्यता देणं राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही. हे लक्षात ठेवायचं. बघा ज्यावेळी संसदेच्या संदर्भात आपण जर बघितलं म्हणजे एखादे विधेयक संसदेमध्ये राष्ट्रपतीने ते पुनर्विचारार्थ पाठवतं आणि जेव्हा लोकसभेमध्ये किंवा संसदेने पुन्हा त्याला साध्या बहुमताने पारित करून पुनर्विचारार्थ पुन्हा राष्ट्रपतीकडे पाठवलं तर त्याला मान्यता देणं राष्ट्रपतींवर बंधनकारक असतं. परंतु असे बंधन हे राज्य विधेयकासंदर्भात राष्ट्रपतींवर नसतं. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं.
ओके. त्यानंतर महत्वाचा एक पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा, तो म्हणजे धन विधेयक. ओके. धन विधेयक हा फक्त आणि फक्त जो आहे विधानसभेतच मांडला जातो. ओके. धन विधेयक विधानसभेतच मांडला जातो. ओके. ते पण राज्यपालांच्या पुनर्संमतीने. ओके. बघा, राज्यपालांच्या पूर्व परवानगीने धन विधेयक हा विधानसभेमध्ये मांडला जातो. आणि एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही हे कोण ठरवतो, तर विधानसभेचा जो सभापती असतो ते ठरवतो. व विधान परिषदेला या धन विधेयकासंदर्भात मर्यादित अधिकार असतात. विधान परिषद धन विधेयक दुरुस्ती म्हणजे बघा, जी विधान परिषद आहे, विधान परिषद ती या धन विधेयकाला दुरुस्ती करू शकत नाही. बघा, दुरुस्ती करू शकत नाही. त्याच्यानंतर बघा, ते असंमत करू शकत नाही. असंमत करू शकत नाही. आणि बघा, विधान परिषद फक्त शिफारसी करू शकते. फक्त शिफारसी करू शकते. आणि विधान परिषदेने बघा, विधान परिषदेने 14 दिवसामध्ये जे धन विधेयक आहे ते विधानसभेला परत पाठवणं गरजेचं आहे. आणि बघा, तर विधान परिषदेने ज्या पण सूचना केल्या असतात किंवा ज्या शिफारसी केल्या असतात त्या विधानसभा स्वीकारू शकते किंवा त्या फेटाळून सुद्धा लावू शकते. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आणि जर विधान परिषदेने या 14 दिवसांमध्ये विधेयक विधानसभेकडे परत पाठवले नाही तर तो कालावधी संपल्यावर विधानसभेने मूळ स्वरूपात संमत केलेले विधेयक दोन्ही गृहांनी संमत केले असे मानले जाते व ते काय तर राज्यपालांच्या मान्यतेसाठी पाठवले जाते. म्हणजेच काय तर धन विधेयक विधान परिषद जास्तीत जास्त 14 दिवसांपर्यंत रोखून ठेवू शकते. त्याच्यानंतर मध्ये राज्यपालाच्या परवानगीसाठी जातं. हे लक्षात ठेवायचं. आणि राज्यपाल धन विधेयकाला मान्यता देतात किंवा रोखून ठेवतात, परंतु पुनर्विचारार्थ ते परत पाठवू शकत नाही. या गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात घ्यायच्या. सो त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की जी राज्याची विधान परिषद आहे, बरोबर, सो त्या विधान परिषदेचं स्थान आपल्याला बघायचं आहे. मग ज्या ठिकाणी बघा विधानसभा, मग कोणत्या ठिकाणी विधानसभा आणि विधान परिषद यांना समान स्थान आहे, बरोबर, हे लक्षात घ्यायचं. विधान परिषद बरोबर विधानसभा कुठे, तर पहिलं म्हणजे एखादा सामान्य विधेयक आहे, सामान्य विधेयक याला संमत करणे, विधेयक सादर व संमत करणे. म्हणजेच काय तर एखादं सामान्य विधेयक हे विधानसभेमध्ये सादर करून संमत केलं जाऊ शकतं किंवा विधान परिषदेमध्ये सादर करून संमत केलं जाऊ शकतं. परंतु लक्षात घ्यायचं की या ठिकाणी दोन्ही याच्यामध्ये वाद निर्माण झाल्यास संयुक्त अधिवेशनाची तरतूद नाही. लक्षात घ्या, संयुक्त अधिवेशनाची तरतूद फक्त संसदेमध्ये आहे. संयुक्त अधिवेशन होऊ शकत नाही. ओके. त्यानंतर बघा, जे राज्यपालांनी अध्यादेश जारी केला, अध्यादेश कोण जारी करतं तर राज्याच्या ठिकाणी राज्यपाल, यांना मान्यता देणे या संदर्भात विधानसभा आणि विधान परिषदेचे अधिकार सेम आहेत. त्याच प्रकारे बघा, तर मुख्यमंत्री निवड बघा, तर राज्यघटनेनुसार मुख्यमंत्र्यासहित मंत्री विधिमंडळाच्या कोणत्याही गृहाचे सदस्य असू शकतात. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. त्यानंतर राज्य वित्त आयोग, लोकसेवा आयोग व म्हणजे राज्य लोकसेवा आयोग किंवा भारताचा महालेखा परीक्षक यांचे जे अहवाल असतात यावर विचारविनिमय करणे. त्याचप्रकारे राज्य लोकसेवा आयोगाच्या अधिकार क्षेत्रात वाढ करणे. ह्या 5 संबंधी विधानसभा आणि विधान परिषद यांना समान स्थान आहे. मग विधान परिषद आणि विधानसभा यांच्यामधली भिन्नता लक्षात ठेवायची. ठीक आहे. बघा, सो विधानसभेपेक्षा भिन्न कधी असते, तर सर्वात प्रथम लक्षात ठेवायचं की जे धन विधेयक आहे, धन विधेयक हे केवळ विधानसभेत मांडलं जातं. धन विधेयक हे केवळ विधानसभेत मांडलं जातं, बरोबर, ते विधान परिषद मांडलं जात नाही. ठीक आहे. दुसरं काय तर जी विधान परिषद आहे, विधान परिषद या धन विधेयकाला असंमत करू शकत नाही. विधान परिषद धन विधेयकाला असंमत करू शकत नाही. हा पण पॉइंट लक्षात ठेवायचा. केवळ काय करू शकते तर 14 दिवसांपर्यंत रोखू शकते. ओके. केवळ फक्त 14. आणि सामान्य विधेयकाला बघा, लक्षात घ्या, ही जी विधान परिषद आहे सामान्य विधेयकाला केवळ 4 महिने रोखू शकते, बरोबर. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संयुक्त अधिवेशनाची तरतूद नाहीये. 4 महिने झाल्यानंतर मग विधानसभा त्या विधेयकाला संमत करून घेते. हे लक्षात ठेवायचं. एखादा विधेयक जो आहे बघा, एखादा विधेयक तो धन विधेयक आहे की नाही, बघा, विधेयक जो आहे तो धन विधेयक आहे किंवा नाही हे कोण ठरवतो तर सभापती ठरवतो, फक्त सभापती ठरवतो. बरोबर. या संदर्भात विधान परिषदेच्या अध्यक्षाला कोणताही रोल इथे नाही. सो अशा प्रकारचे हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत विधान परिषद आणि विधानसभेच्या भिन्नतेसंदर्भात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. ओके. विशेषतः यावरच प्रश्न बनले तर बनतात. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जो मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे जो आपला राज्य विधिमंडळ आहे, राज्य
विधिमंडळ आणि त्यांचे विशेष अधिकार. ओके, राज्य विधिमंडळ आणि त्यांचे विशेष अधिकारासंदर्भात. ठीक आहे, तो राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकारांमध्ये गृहांचे, त्याच्या समित्यांचे आणि सदस्यांचे विशेष हक्क, संरक्षण आणि सवलती यांचा समावेश होतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या की बघा, जरी राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग समजला जातो. बघा, राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा हा एकात्मिक भाग असतो. का? तर त्याच्या मान्यतेशिवाय. परंतु राज्यपाल हा विधिमंडळाचा सदस्य नसतो. बरोबर, त्यामुळं तो राज्य विधिमंडळाचे विशेष अधिकार त्याला वापरता येत नाही. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. राज्यपाल हा विशेष अधिकार राज्य विधिमंडळाचे वापरू शकत नाही. का? कारण काय? तर तो सदस्य नसतो. ओके, त्या विधिमंडळाचा सदस्य तो नसतो. ओके, मग विशेष अधिकार कोण वापरू शकतो? तर तो जो सदस्य आहे तो. परंतु राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग आहे, कारण राज्यपाल या विधिमंडळाच्या प्रक्रियेमध्ये एक प्रमुख भूमिका बजावत असतो. मेन म्हणजे जे विधेयक मांडलं जातं त्याचं राज्यपालाच्या संमतीनेच कायद्यात रूपांतर होते. तर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. मग विशेष अधिकारामध्ये बघा 2 प्रकार पडतात. एक म्हणजे संयुक्त विशेष अधिकार, म्हणजे पूर्ण राज्य विधिमंडळाचे विशेष अधिकार, संयुक्त विशेष अधिकार, आणि दुसरे म्हणजे व्यक्तिगत. तर बघा, संयुक्त विशेष अधिकारामध्ये जे पण अहवाल असतात, बघा अहवाल किंवा मग इतर चर्चा आणि कामकाज प्रकाशित करण्याचा अधिकार, तसेच इतरांना ते प्रकाशित करण्यावर बंदी घालण्याचा अधिकार हा विधिमंडळाचा असतो. ओके, हे लक्षात ठेवायचे. बघा, विधिमंडळाला स्वतःचे आपले अहवाल असतात किंवा त्याच्या चर्चा व कामकाज प्रकाशित करण्याचा आणि इतरांना ते प्रकाशित करण्यापासून बंदी घालण्याचा अधिकार आहे. हे लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा, महत्वाच्या विषयावर गुप्त बैठका घेण्याचा विधिमंडळाचा अधिकार असतो. त्यानंतर आपले कामकाज चालवणे, त्याबाबतची प्रक्रिया तसेच त्या संबंधीचे नियमन करण्याचा अधिकार हा विधिमंडळाला आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि विशेष अधिकारांचे उल्लंघन किंवा गृहाचा अवमान केल्यास समज, ताकीद किंवा तुरुंगवास याद्वारे गृहे संबंधित सदस्यांना व इतरांना शिक्षा करू शकतात. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, महत्वाचं म्हणजे कोणत्याच न्यायालयामध्ये, बघा न्यायालयात गृहांच्या किंवा समित्यांच्या कामकाजाची चौकशी नाही. हा पॉईंट लक्षात ठेवा. चौकशी होऊ शकत नाही. त्याच प्रकारे बघा, गृहांच्या मुख्याधिकाराच्या अनुमतीशिवाय गृहाच्या आवारात कोणत्याही व्यक्तीला अटक करता येत नाही आणि दिवाणी किंवा फौजदारी प्रक्रिया सुरू करता येत नाही. असे काही संयुक्त विशेष अधिकार आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत. आणि त्यानंतर जे व्यक्तिगत विशेष अधिकार आहेत, ओके, व्यक्तिगत विशेष अधिकार याच्यामध्ये बघा, तर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना किंवा तत्पुरती 40 दिवस म्हणजे जे अधिवेशन चालू आहे त्याच्या आधी 40 दिवस आणि नंतर 40 दिवस. बरोबर, आधी समजा या ठिकाणी अधिवेशन चालू आहे, तर अधिवेशनाच्या आधी 40 दिवस आणि नंतर 40 दिवस सदस्यांना अटक करता येत नाही. फक्त दिवाणी खटल्यांसाठी म्हणजे बघा हे अटक करता येत नाही. परंतु हे जे संरक्षण आहे, कसलं अटक, तर हे फक्त जे आहे दिवाणी संदर्भात आहे, फक्त दिवाणी. परंतु फौजदारी खटले किंवा प्रतिबंधात्मक स्थानबद्धता यासाठी हे संरक्षण नाही. हे पण लक्षात घ्यायचं. ओके, त्यानंतर सदस्यांना राज्य विधिमंडळात भाषण स्वातंत्र्य आहे. हे पण लक्षात घ्यायचं. सो अशा प्रकारचे जे काही महत्त्वाचे व्यक्तिगत स्वातंत्र्य या ठिकाणी आपण डिस्कस केले. सो ह्या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण विधिमंडळाची पूर्णपणे पॉईंट्स डिस्कस करून घेतले. जेवढे पण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्यांना आपण चांगल्या प्रकारे डिस्कस केलं. आय होप की तुम्ही सगळे पॉईंट्स नोट डाऊन केले आणि त्यांना येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवले. एवढेच पॉईंट जरी आयोगाने राज्य विधिमंडळावर प्रश्न विचारतो तर या संदर्भात याच पॉईंटमधून प्रश्न येऊ शकतो. फक्त आपण ते व्यवस्थित समजून घ्यायचं. जर आयोगाने फिरवून प्रश्न विचारला, म्हणजे स्टेटमेंट चेंज करून विचारला किंवा वन लाईनर स्वरूपात प्रश्न विचारला किंवा एखाद्या बाजूला आपल्याला राज्य दिली आणि त्या राज्यांच्या विधानसभेची सदस्य संख्या विचारली, तर ते व्यवस्थित आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्यात. आय होप की तुम्ही या गोष्टीचा चांगल्या प्रकारे आढावा घेतलेला आहे. आणि या लेक्चर चांगल्या प्रकारे तुम्हाला समजला असेल. नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी एमपीएससीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून जे पण आपले लेक्चर्स आहेत ते तुम्हाला लगेच त्याच्या नोटिफिकेशन मिळून जातील. आणि इतर माहितीसाठी किंवा इतर लेक्चरच्या लिंकसाठी तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पीडीएफ सुद्धा अपलोड करत असतो, त्या सुद्धा तुम्हाला मिळतील. सो या ठिकाणी आपण सांगतोय नेक्स्ट लेक्चरमध्ये असाच आपण महत्त्वाचा पॉईंट आपण कंडक्ट करूया. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.